चिंतादेवी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था दिवजी उपस्थित सर्व जोडीदारांचे हार्दिक स्वागत. प्रत्येकाला विनंती करतोय की त्यानंतरच आपण विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. सर्व जोडीदार सभासदांचे हार्दिक स्वागत. आज आपण विशेष सर्वसाधारण सगळ्यांनी जरा बसून घ्या. प्लीज उभे राहू नका तुम्ही.
महत्वाचं आहे. आपल्याला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आज आपण सर्व जोडीदार एकमताने आज या सर्वसाधारण सभेसाठी जमलेला. बरोबर, आपलं कौतुक करणं तेवढं कमीच आहे. आपल्याला दिनांक 8/5/2026 ला सर्वसाधारण सभेची नोटीस मिळाली आहे. मिळालेली की नाही? त्याप्रमाणे आपण आज आपली 17/5/2026 रोजी सकाळी 11 वाजता महिला समाज हॉल के सांडू मार्ग साईबाबा मंदिराच्या बाजूला चेंबूर मुंबई 71 येथे आयोजित विशेष सर्वसाधारण सभा आपण सुरू करणार आहोत. मिनिटच्या रेकॉर्ड प्रमाणे 30 लोक इथे उपस्थित आहेत, म्हणजे कोरम आपला पूर्ण झालेला आहे. आपण सर्वसाधारण सभेला सुरुवात करू शकतो. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या 33/10 अंतर्गत मोफत घरकुल योजना राबवताना काही नियम अटी असतात. त्या आपण आज या विशेष सर्वसाधारण सभेत त्या नियमानुसार जाणार आहोत. तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपले सर्वांनी मोबाईल भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवायचे. सर्वांनी काय अर्जन्सी असेल तर बाहेर जाऊन सभागृहाच्या आपण बोलू शकता, त्यात काही बंधन नाही. पण मीटिंगचे आपले 11 मुद्दे पूर्ण होईल तोपर्यंत तरी आपल्याला कोणालाही डिस्टर्ब होणार नाही. त्यासाठी आम्ही आजच्या मीटिंग पुरती आपण नियमावली करत आहोत. सभेला सुरुवात करण्यापूर्वी सभेचा या आजच्या सभेचा सभाध्यक्ष लागतो. त्याच्या परवानगीने आपण पुढची वाटचाल सुरू करणार आहोत. तर मी आपणास या सभागृहात उपस्थित लोकांपैकी जे कोणी इच्छुक असतील या सभेचे सभाध्यक्ष होण्यासाठी त्यांनी आपलं नाव घोषित करायचं आहे. त्यासाठी मला सूचक लागेल. सूचक आजच्या सभेचा सभाध्यक्ष जोपर्यंत सभाध्यक्ष आपला इथे निवड होत नाही त्यापुढे आपण सभेला सुरुवात करू शकत नाही. त्यामुळे कृपा करून सभेत जे उपस्थित आहेत त्यांनी सभाध्यक्ष म्हणून सूचक म्हणून नाव सुचवावं. नमस्कार. जिल्हाधिकारी सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित अशी सर्वसाधारण सभा आहे. या सभेसाठी जिल्हाधिकारी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने आजच्या सभेचं सभाध्यक्षपद म्हणून आमच्या मंडळाचे सन्माननीय माजी अध्यक्ष सुरेश गोपाळ शिंदे यांना आम्ही आजच्या सभेचं सभाध्यक्षपद म्हणून स्वीकारत आहोत. सूचक साहेब आपल्याला नाव सांगायला बरं पडेल. सूचक सुनील धोरडोकर. सूचक याला अनुमोदन करताय. सभाध्यक्ष नावासाठी सुरेश गोपाळ शिंदे उपस्थित आहेत का इथे? अनुमोदन आवाज नाव सांगा. माईक पकड व्यवस्थित. रामचंद्र ठीक आहे. अनुमोदन. सभाध्यक्ष म्हणून दोघांनी सुरेश गोपाळ शिंदे उपस्थित आहेत सभागृहात. जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत होऊन जावं. मी त्यांना धन्यवाद यावरती आजच्या सभेचे सभाध्यक्ष म्हणून सुरेश गोपाळ शिंदे आपणास लागलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी टाळ्याबरोबर संधी करू नका. तुमचं काम करणार आहे. सभाध्यक्षाची आपल्याला परवानगी मिळालेली आहे. पुन्हा एकदा मी आपणास नम्र विनंती करतो की आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवा आणि एका जागेवर उभे राहा. भारतीय राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत नियमाप्रमाणे. त्यामुळे कोणी मोबाईल वाजवून राष्ट्रगीताचा अपमान करू नका. ठीक आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा
भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की माझे उभे राहा जागेवर कुणी बसू नका जे कोणी आपल्या शीतलादेवीमध्ये स्वर्गवासी झाले त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटाची भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार धन्यवाद. सगळ्यांनी आता आसन स्थान करा. पुढचे आपण आता महत्त्वाच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर इथे दीप प्रज्वलन करून आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे. मी महिला वर्गाला विनंती करेन की गणपती बाप्पाची पूजा करा आणि एक ज्योत पेटवायची आहे जेणेकरून आपण या कार्यक्रमाला शुभारंभाने सुरुवात करूया. जरा महिला मंडळी या तुम्ही गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. या बसून घ्या. गणपती बाप्पा मोरया. आपले पाहुणे वास्तुविचार राहुल वेकुलकर साहेबांना विनंती करतो की गप प्रज्वलन करायचं आहे. या तसेच आपले विकसक सतीश राधाकृष्ण चंदा यांना विनंती करतो की दीप प्रज्वलित करून आमच्या शुभ कार्याला हातभार लावा. गणपती बाप्पा मोरया. सभाध्यक्षांना एक विनंती करतो की गणपती बाप्पा मोरया. शुभ कार्य झालेलं आहे. आता आपल्या कामाला आपण सुरुवात करूया. अनुमोदन लागणार आहे. एक एक ठराव तुमच्या समोर येणार आहे. सुचना अनुमोदनाने मान्यता दिल्यानंतर हाच ठराव तुमच्या समोर मांडणार आहे. तेव्हा सर्वांनी हात उंचावून 10 सेकंद हात उंचावला पाहिजे. व्हिडिओ शूटिंग चालू राहणार आहे आणि सगळ्यांनी जोरात हो बोलायचे. प्रत्येक ठरावाला असं लागणार आहे. लक्षात राहील. त्यानंतर ज्यांच्या कोणाच्या मनात किंतु परंतु जे काही प्रश्न आहेत त्यांची पण उत्तरं दिली जाणार आहे. तोपर्यंत मीटिंग आपण
संपवणार नाही. त्याच्यामुळे पहिलं आपण महत्त्वाचं काम जे आपले ठराव आहे या मीटिंगमध्ये आपण पहिले पास करायचे. मीटिंगला आता आपण सुरुवात करतो. ठराव क्रमांक 1, शासनाच्या विकास नियंत्रण नियमावली 33/10 नुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतावर शिक्कामोर्तब करणे सुचत. बोला कोणी सुचत चालतं अनुमोदन चालतं उपस्थित आहे. बोला नाव सांगा. माईकवर बोला. माईकवर साहेब माईकवर लक्ष ठेवा. सुचत मी समजवतो. शासनाच्या विकास नियमावली 33/10 अंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यासाठी जे तुम्ही सुचता नाव फक्त सांगायचे सुचत म्हणून. माईकवर ऐकायला असं बघा. ठराव क्रमांक 2 च्या शासनाच्या विकासामध्ये आमची मान्यता आहे. सुचत नाव सांगा. येऊ मारुती मोरे. ठीक आहे. याला अनुमोदन कोण करताय? या ठरावाला अनुमोदन. मी प्रकाश चंद्रकांत शिरवा. पुन्हा एकदा रिपीट करा. माझं नाव प्रकाश चंद्रकांत शिरवा. माझा अनुमोदन आहे. ठीक आहे. हा ठराव तुमच्या समोर मांडलाय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे. हात उंचावून सगळ्यांनी. ठरावाला मान्यता तर हात उंचावून हो बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. ठराव क्रमांक 1 सर्वांमध्ये मंजूर. ठराव क्रमांक 2 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची कामाची तत्परता पाहून नियुक्ती करणे. त्यात मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. सुचत. मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे सुचत. कोणी सुचत असू शकता. आजच्या मीटिंग मध्ये कोणी हात वर करून सुचत म्हणून आम्हाला सुचवू शकता. अनुमोदन म्हणून पण सुचवू शकता. कुठेही आपल्याला जायचं नाही. रेकॉर्डवर आणायचे फक्त. योगेश यशवंत माने. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजासाठी जो कोणी तुम्ही प्रवर्तक म्हणून निवड करताय सुचत. अनुमोदन. याला अनुमोदन कसं करताय? अनुमोदन महिला मंडळाकडे द्या. मी महेश शंकर रावणार. या विषयाला अगोदर तुम्ही सभाध्यक्ष म्हणून कोणाचं नाव तुम्ही इच्छिता? सभाध्यक्ष झालेले आपल्याला मुख्य प्रवर्तक म्हणून कोणाचं नाव तुम्ही सांगू इच्छिता? इथे कमिटी मेंबर म्हणून मुख्य प्रवर्तक संजय सीताराम संगरे उपस्थित आहेत का? उभे राहा. कोण आहे? यांचं नाव आहे. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा अनुमोदन केलंय दोघांनी. सुद्धा कुठे आहे? दोघांनी यांचं नाव तुम्ही मुख्य प्रवर्तक म्हणून घेतलेलं आहे. बरोबर आहे. मान्य आहे ना? हा सर्व तुमच्या समोर मानतोय. संजय साहेबांसाठी मुख्य प्रवर्तक या संस्थेचा जे एसआरए मध्ये सही वगैरे करायला लागतील ते मुख्य प्रवर्तक असणार आहे. मान्य आहे तुम्हाला? हात वर करा. हो बोला. 10 सेकंद हात वर. तुला पण हात वर. चला मुख्य प्रवर्तकांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. जोरदार टाळ्यांनी स्वागत श्री संजय सीताराम संगरे. जोर टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे वरवरचे. ठराव क्रमांक 2 मुख्य प्रवर्तकाची निवड झालेली आहे. आता आपण त्यामध्ये इतर 13 लोकांची त्यामध्ये 33% महिला प्रवर्तकासहित मी नावं वाचतो तसं प्रत्येकाने उभं राहायचं आहे. सगळ्यांना आपण सूचक अनुमोदन भेटलेले आहे. विजय सकाराम गावडे उभे राहिले. कोण आहे? राजेश मनोहर पांडवकर. राजेश मनोहर पांडवकर.
वाचलेली ना? 8 तारखेला आम्ही नोटीस काढली संस्थेने, बरोबर आहे. 33 च्या अंतर्गत आपण ज्या वेळेला सभा घेतो ही सभा फायनल असते, याचं रेकॉर्डवर येते, मिनिट्स होतं. ऐका ना, आम्हाला सांगितलं गेलं की ही सभा साधी आहे, आपण असं डिस्कस नाही होत. नोटीस काढलं ती साधी नसते साहेब. ती सभा असते ना, हे आम्हाला कार्यकर्त्यांनी संदेश भेटला असं मला ठीक आहे, तुम्ही ते बसून आपण सोल्व बघा. ऐका ना, आपल्याला काही ते वादविवाद नाही करायचा साहेब. ऐका, ऍक्च्युली मुख्य प्रवर्तक, ऐका मी मला सांगतो, मुख्य प्रवर्तकाचं तुमचं सर्वस्व असणार आहे SRA. मुख्य प्रवर्तक बद्दल ऑब्जेक्शन आहे का तुमचं? नाही नाही, बोला. ही बघा, आजच्या मीटिंग रेकॉर्डवर आहे. आजची मीटिंग ही फायनल मीटिंग आहे. याच्यानंतर तुमच्या ज्या मीटिंग चालतील त्या तुमच्या इंटरनल असणार आहे. आजची काय माहिती का, ही मीटिंग आमची कालच झाली. नुकती कालच मीटिंग झाली आणि काल मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं ही सर्वसाधारण मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये आपण बिल्डरला ओळखायचं आहे, बिल्डर येणार आहे, तर आपल्या मागण्या मान्य करायच्या आहेत. बाबा काय आता एवढं कोणाचं ठरलेलं नाही आहे सध्या तर की बाबा आपण बिल्डरला याला जाण्यासाठी, कारण काय हे आम्हाला कालच कळलं. मीटिंगमध्ये ते ठरलंय की बाबा कोण आमचा अध्यक्ष असणार, हे काय सगळं म्हणजे कालच आमचं ठरतंय आणि त्याच्यामध्ये अचानक आज सगळं तुम्ही सुरुवातच केल्यासारखं झालंय. म्हणून आमचं म्हणणं काय होतं, तुम्ही एक सर्वसाधारण मीटिंग घ्या आणि त्या मीटिंगमध्ये ह्या गोष्टी आधी मान्य नका करू, कारण का अजून संमतीपत्रासारखाच विषय चालला. आता इथे बघा, संमतीपत्रामध्ये लोकांचे मुख्य जो भोगवटा राग आहे तो आला पाहिजे, पण ह्याचे मुलं आले, त्याची आई समजा जी मेन बाई तिकडची आई आहे, वडील आहे, ते लोक आलेच नाहीये, त्यांची मुलं आलेले, कारण हे समजून घेण्यासाठी आलेले की बाबा काय करणार, बिल्डर काय करणार, कोण असणार, कशा टाईपचा असणार, काय काय आम्ही काय काय पॉईंट्स आम्ही घेतलेले, काल मीटिंगमध्ये काही बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, त्या गोष्टीचं निरसन होतं का हे सगळं बघणं गरजेचं आहे. ऐका साहेब, आता तुम्हाला मी समजून सांगतो शॉर्टकट मध्ये, बरोबर आहे. हे तुम्ही जे बोलताय ना साहेब, ते बरोबर 100% सत्य आहे, त्याबद्दल माझा दुमत नाहीये. विषय असा असतो साहेब, ज्या वेळेला आपण नोटीस काढतो 8 दिवस अगोदर, GBRला आपण जाणार आहे, म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे, ते ऑन रेकॉर्ड होणार आहे, 33 अंतर्गतचे मुद्दे येणार आहे. विकासन, वास्तुविचारण हे तुम्ही ठरवणार आहे. इथे तुम्ही त्यांच्याकडून काय मागणी करून घेणार आहे ते विशेष सर्वसाधारण सभेमध्येच ठरतं. राहिला प्रश्न तुम्ही जो केला की त्यांची मुलं आले, ते आले, ते इनव्हॅलिड होणार आहे, इनव्हॅलिड होणार आहे, सही जरी केली असेल तरी ती. आणि आता आपण जे करतो ते नियोजित आहे. तुमची संस्था जोपर्यंत रजिस्टर होत नाही, तुम्ही पाहिजे तेवढे बदलाव करू शकता त्याच्यामध्ये. 100 वेळा तुम्ही इंटरनल मीटिंग घ्या, पण आजची मीटिंग घेतल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची मीटिंग होणार नियोजित संस्थेची. ज्या दिवशी तुमची रजिस्टर होणार संस्था, यात आपण जे करतोय हे टेक्निटिव्ह आहे, म्हणजे प्रॅक्टिस मॅच खेळतोय आपण. त्याच्यामध्ये कसं आहे साहेब, विकास निवडणार, आपल्या संस्थेकडे तेवढा फायनान्स नाही की आपण 40 जणांची स्कीम राबवू शकतो, एवढा फायनान्स नाही संस्थेकडे. म्हणून आपण एक फायनान्सर म्हणजे विकासात घेतो, डिझाईन आपण बनवू शकत नाही, म्हणून वास्तुविचारात घेतो. राहिला प्रश्न तुमची जी काही येणारे प्रश्न आहेत 33 अंतर्गत, ती येणारच आहे, त्याची उत्तर समर्पणे तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला ती उत्तरं नाही मिळाली, तुम्ही कन्सेंट नका करू, कन्सेंट करू नका तुम्ही. समजलं की नाही? तुम्हाला जोपर्यंत आज तुम्हाला जी प्रश्न विचारायची ती विचारा, बाकी तर आपण प्रश्न उलट करूया, मग डेव्हलपर निवड्या, मग वास्तुविचारक निवड्या. तुमच्या पहिली मनाची शांती होते, तरच मीटिंग पुढे जाऊ दे. विचारा काय प्रश्न विचारायचे. माहितीप्रमाणे कसं आहे माहिती काय, आपण जी सुरुवात करतो ती समाधी पत्रापासून सुरुवात करतो. जसे समाधी झाली, लोकांचे समजा जे ग्राहक लोक आहेत की त्या लोकांनी पहिली समाधी दिली की बाबा आपल्याला घर बांधायचं आहे, आपल्याला SRA चालू करायचं आहे, मग आमची समाधी आहे. आता सगळ्यांची समाधी आहे, 100% समाधी आहे. फक्त आमचं काय की निवडणूक जशी होते, आता जशी तुम्ही निवडणूक केलेली आहे, तर त्या निवडणुकीसाठी आमचा अपवाद नाही आहे की हे जे बसले आहेत त्यांचा अपवाद नाही आहे, पण हे निर्णय आमचा झालेलाच नाही. आता तुम्ही 33% जर महिला सांगताय, तर आमचा 33% आम्ही महिला निवडल्याच नाही. हा, आता त्या जर महिला कोण निवडायच्या, तर बाबा आम्ही ठरवायचं कोणाला. काल असं झालं तर एकही महिला मिटिंगला नव्हती, पण बाकीचे जे इतर लोक होते त्यांना त्या गोष्टी प्रश्न विचारायचे. काही लोकांना असा विषय आला की बाबा काय काय किती कार्पेट येणार, कशी जागा येणार, कुठच्या एरियात येणार,
आणि आपल्या बघा आमचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये ते नाला जातो. नालामध्ये 15 फुटाचं ते रिझर्वेशन असणार, DP रोड असणार, त्याच्यामध्ये आमचं किती माळ्याची बिल्डिंग बांधणार, हे बरेच प्रश्न आहे. पण ते प्रश्न हे बघा एका 2 पेजवर पानावर सगळे प्रश्न आलेले. पण आम्हाला फक्त पहिल्या प्रश्नाचं निराकरण करायचं की जो मांडणार आहे तुमचे 12 प्रश्न विचारायला सुरुवात करा. ते सगळ्यांचे समान असणार ना, सगळ्यांचे समान प्रश्न आहे, बरोबर की नाही? ते विचारा. ते तुम्ही जर जोपर्यंत मनाची शांती होत नाही तोपर्यंत कन्सेंट नका करू. विषय संपला. आम्हाला काय माहिती आहे की बिल्डर फार सुंदर आहे. बघा बिल्डर बद्दल नो डाऊट आम्ही बिल्डर ज्याने पाहिला आहे, जे संभाजीनगरने अप्रोच केला आम्हाला की बाबा हा बिल्डर आहे तर आम्ही करतोय, आम्ही मान्य आहे. कारण त्यांच्या इथे स्वतः 150 टेनामेंट आहेत, आमच्या इथे स्वतः 40 टेनामेंट 42 टेनामेंट आहे. त्याच्यामध्ये आमच्या इथे बरेच गोष्टी आहेत. म्हणजे मंदिर आहे, गणपती देवीचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, तर काय काय देणार आहे, त्यांनी हॉल देणार आहेत का नाही, हे काही प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न आहेत. ते बिल्डर तर त्याच्यामध्ये करणारच आहे. पण त्याची जी सुरुवात जी केली ना ती सुरुवात अशी नाही व्हायला पाहिजे. सुरुवात अशी व्हायला पाहिजे सर्वसाधारण सभा आता आपण तेच मी म्हणतो ना, जे मी मुद्दे शेवटी घेणार होतो ते तुम्ही त्याला आधी घेतोय. ज्याच्यात तुम्ही सॅटिस्फाय झाला तर पुढचे मुद्दे घेऊ आपण. नाही फक्त सर आमचं एकच म्हणणं होतं, सर्वसाधारण सभा म्हणजे आज नॉर्मली अशी सभा घ्या की जेणेकरून हे बघा हे सगळे साधे प्रश्न विचारणार आहेत, एवढे कॉम्प्लिकेशन प्रश्न विचारणार नाही. कसं आहे माहिती का, ते यांना सगळ्यांना घर पाहिजे. 30 वर्ष आम्ही वाट पाहतो या झोपडपट्टीमधल्या बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी. ते काय रोखलं गेलं, काय झालं, काय गोष्टी थांबल्या, या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. पण त्या होऊ नये म्हणून आम्ही त्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे की बाबा हा जो बिल्डर येणार आहे किती कालावधीमध्ये आपल्याला ते घर देऊ शकतात. तर त्याच्यामध्ये ट्रान्झिट कॅम्पमध्ये असेल की आम्हाला ट्रान्झिट कॅम्प देणार की नाही. कारण काय कसं व्हायचं काही 40 मुलांना आम्हाला इकडे तिकडे ठेवण्यासाठी जो खर्च जो चेंबूरचा आहे तो चेंबूरचा आपल्या याच्यामध्ये आवडला नाही. ठीक आहे, बोलू का मी आता बोलू मी तुमच्या सगळ्या मी तुम्हाला समजवतो स्कीम काय ते आधी समजवतो. एक मिनिट जर मी माझा प्रश्न वाटतं मला बोलायचं आहे, या मुद्द्यावरती बोलायचं आहे. मी सुनील दोडोकदम, मुद्दा क्रमांक 3 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजासाठी पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे कामाची तत्परता पाहून नियुक्ती करणे व मुख्य प्रवर्तकांच्या निवडीस मान्यता देणे आणि त्यात 33% महिला प्रवर्तकांसाठी निवडीबाबत हा आपला मुख्य प्रश्न आहे. जसे आपल्या सहकारी माजी खजिनदार सतीश ठाणेकर यांनी बरेचसे पुढचे प्रश्न वाढलेले आहेत. मला वाटतं या मुद्द्यात बोलायचं झालं तर रात्री आमची सभासदांची मीटिंग झाली. आमच्या सभासदांच्या मीटिंगमध्ये या विषयावर विषय क्रमांक 3 मध्ये आमचा असा ठराव झाला की आज आपण 8/5/2026 ची नोटीस दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे आमच्याकडे 99% कोकणातले लोक आहेत जे मे महिन्यामध्ये गावी जातात. मागच्या रविवारी म्हणजे सभेला नोटीस दिल्यानंतर काही सभासद उपस्थित नव्हते. कालची सुद्धा परिस्थिती तीच आहे. तरी सुद्धा आम्ही लोकांना एक सार्वजनिक मीटिंग घेऊन आम्ही ही घोषणा केली की अशा पद्धतीने आपल्याला बिल्डरांसोबत मीटिंग घ्यायची. तर ह्या विषयावरती आमचा असं मुद्दा झाला की जेव्हा आमचे सर्व टेनंट किंवा जे आमचे घरमालक गावी गेलेले आहेत ते आल्यानंतर आपण एक आपली कमिटी निर्माण करू आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड करू. हा आपला आता सध्याचा मुद्दा आहे विषय क्रमांक 3 होता. तर या मुद्द्यावरती आपण मला वाटतं हा विषय क्रमांक 3 चा मुद्दा हा आपण सध्या स्थगित ठेवा. जी कमिटी म्हणजे आता आपण जे म्हणतो आपण व्हिडिओ शूटिंग करतो, रेकॉर्डिंग करतो, जी कमिटी नियुक्ती केली गेलेली आहे ती तुमच्या रेकॉर्डमध्ये असणार आहे. परंतु आमच्यामध्ये आम्ही सॅटिस्फाईड झाले लोक सॅटिस्फाईड नाही आहेत की ही कमिटी आम्हाला मान्य आहे. बरोबर. तर यासाठी कृपा करून मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा आपला स्थगित ठेवून आपण विषय क्रमांक 4 चा मुद्दा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. पुढचे मुद्दे आहेत ते आम्ही मुद्दे मांडताय. आता कसं आहे तुम्ही हे जे 33/10 च्या अंतर्गत निघालेल्या नोटीसला जर ऑब्जेक्शन घेतायचं आहे तर याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती साहेब, तुम्हाला ते मान्य नाही म्हणजे चिप्रमट पण मान्य नाही, 33% आरक्षण तुमच्या कॉम्प्रोमाइज नाही झालं असं ते दिसून येतं. बरोबर आहे. विषय तो नाही. आज आपण नियोजित संस्थेला मी तुम्हाला सांगितलं की फक्त सरकारच लागतो जो मुख्य प्रवर्तक आहे. बाकीचे फक्त तुमचे काम करत म्हणजे जेव्हा नसतो
त्यावेळेला बाबा चल तू चल माझ्यावर एसआरएला. आपण आधी पहिले एसआरए स्कीम समजून घ्या, नंतर आपण हे सगळे मुद्दे घ्यायचे की नाही ते ठरवू. ओके, मी तुम्हाला आता एसआरए स्कीम समजवतो. 2 मिनिटं. मोफत घरकुल योजना राबवताना 3310 अंतर्गत काहीतरी गाईडलाईन्स आहेत, त्याला आम्ही परिशिष्ट 2 म्हणतो. तुमचं घर 300 फूट कार्पेट, रेना कार्पेट, त्याच्या व्यतिरिक्त 1 इंच पण पुढे मिळणार नाहीये तुम्हाला. हे तुम्ही तुमच्या लक्षात घ्या. बिल्डिंग तिथे बसते नाही बसते ते वास्तुविशारद ठरवणार आणि एसआरए ठरवणार. आम्ही नाही, तुम्ही नाही, कोणी नाही. आपले संस्थेचे वास्तुविशारद त्या प्लॉटची बाउंड्री जीएस नकाशा वगैरे बसून बिल्डिंग बसते का, एरिया काय मला माहित नाही, टेंटेटिव्ह तुम्हाला मी नंतर बसते. आता तुम्ही म्हणता की तुम्ही नाला जातोय, हे जातोय म्हणजे बिल्डिंग बसणार नाही, कटिंग होणार. रोड जात असणार, बिल्डिंग बसणार नाही, कटिंग होणार. ह्याच्यासाठी एसआरएने एक अमलकेशन म्हणजे जी संस्थेची लोक झोपडपट्टी बाधित होतात त्यांना पीएपी जनरेट करायचं. म्हणजे मी असं नाही म्हणते की तुम्ही आज मीटिंग घेतली इथेच घ्या, नाही. उद्या समजा आजूबाजूला डेव्हलपिंग चालू आहे तुमच्या कुठेही, तुमच्या एरिया सोडून 5 किलोमीटरच्या रेंज मध्ये कुठेही जर बिल्डिंगचं काम चालू असेल एसआरएचं, तर तुम्हाला पात्र करून तिथे टाकू शकता. कारण त्यांना झोपडपट्टी मुक्त करायचं आहे 2028 पर्यंत. याप्रमाणे एवढं गायडन्स त्याने मजबूत केलेलं आहे एसआरएने. त्याबद्दल म्हणजे लोकांचे प्रश्न तिथे विकासक नाही, वास्तुविशारद नाही, कोणाचंच काय चालत नाही. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलंय एकही व्यक्ती आमच्या हायकोर्टात आला नाही पाहिजे, एजन्सी चालवा. आता दर हप्त्याला तिथे एजन्सी लागतोय आणि तिथे प्रश्न निवडून जातात. आपला विषय तो नाही. आपला विषय 33च्या अंतर्गत आपण जात असताना 100 लोकांच्या पुढे एक बालवाडी मिळते, एक हेल्थ सेंटर मिळतं आणि एक कचेरी मिळते, म्हणजे आपले कार्यालय मिळतं. 100 तुमची 40 लोक, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कुठेतरी अमलकेशन करायला लागतं. 100 फुटाच्या वर 100 संस्थेचे लोक झाल्यानंतर तिथे 3 तुम्हाला 100 फुटाच्या एक 300 फूट संस्थेसाठी येतं. पण 100 लोक असतील तर म्हणजे तुम्हाला 100 लोक आणण्यासाठी अजून 60 लोकांना कुठून तरी आपल्याला घ्यायला पाहिजे. अमलकेशन स्कीम करायची असेल तर आपली संस्थेची जर आजूबाजूला कुठे, आम्ही आता तुमच्या समोर का प्रेझेंट झालो, डेव्हलपर का प्रेझेंट झाले की बाजूलाच आमचं काम चालू. सुटसुटीत जर आपण तिथे बसला, अजून तिथे आमचा एलवाय आला सगळं आता इलेक्शन सुरू होणार. जर का आम्हाला शेतला जर मिळत असेल तर आमच्या वास्तुविशारदाने सांगितलं की हा पॉकेट पण आपण इथे मर्ज करू. म्हणजे काय होईल, सुटसुटीत होईल. गार्डन मिळेल तुम्हाला, गटर लाईनच्या बाजूला होऊन जाईल. मंदिर चांगले मिळतील जी तिथे आहेत, मंदिर तर द्यायला लागतं. एक चांगल्यापैकी सुशोभित कॉम्प्लेक्स होईल. आज जर तुमच्या झोपडीची किंमत 25 लाख असेल तर ती कमीत कमी चेंबूर सारख्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये नक्कीच होणार. हे करत असताना अमलकेशन जर आपण झालो तर आपण ज्या मागण्या मागतो एसआरएकडे, त्या एसआरए आपल्या मागण्याच्या बाहेर काही देऊ शकणार नाही आपल्याला. आज आपण बिल्डरला सांगू शकतो बाबा 15,000 भाडं नाही, मला 18,000 देऊ शकतो. पण एसआरए ठरवलं 15,000च्या वरती द्यायचं नाही, देणार नाही. 36 महिन्याचं भाडं ज्या दिवशी तुमचा आयओडीसीसी आणि अप्रुव्हल येईल बिल्डर कडून भरून घेतलं जातं. त्यानंतर तुमचं झोपडं तोडताना 4.5 लाख रुपये झोपडीची कॉस्ट एसआरए भरून घेते. एवढं सिक्युअर केलेलं सगळं संस्थेच्या लोकांना म्हणजे झोपडीधारकांना. त्याच्या विकासकाचा काही हातभार नाही. विकासकाने फक्त तुमच्यासाठी पैसे टाकायचे, ते पण आंधळा जुगार खेळायचा. का तुमच्यासाठी तो आता पैसे टाकत राहणार कमीत कमी 4-5 करोड रुपये जेव्हा घोषणार आणि तुम्हाला मला खालीच नाही करायचंय. मग म्हणून आता आपण नियोजित संस्था का म्हणतो, नियोजित. तुम्हाला जो बदल करायचा जोपर्यंत तुमची संस्था रजिस्टर होत नाही, तुम्ही 100 बदल करा, त्याच्यात 100 तुमचे प्लॅन चेंज करा आणि त्याला अप्रूव्हल कोण देणार आहे, एसआरएचे इंजिनियर देणार आहे. ते साईडवर देणार. आर्किटेक्टने दिलेला प्लॅन तुम्ही जे म्हणाल ते आर्किटेक्ट टाकणार, प्लॅन बनवणार आणि अप्रूव्हल नाही होणार. कारण तुम्ही जर म्हणाल मला त्या 4 जणांच्या बिल्डिंग पाहिजे, ती बिल्डिंग बसली पण पाहिजे ना आपली. कारण का तिथे एवढ्या मोठ्या लिटिगेशन्स आहे. लिटिगेशन म्हणजे गटर लाईन जाते तुम्ही म्हणताय आणि काय काय आहे. त्या लिटिगेशन नंतर प्लॉट राहायला पाहिजे. कमीत कमी 500 मीटरचा प्लॉट शिल्लक राहील. हे सगळं जाऊन तर तिथे बिल्डिंग उभी राहते, नाही तर बिल्डिंग उभी राहणार नाही. मग त्याच्यावर पर्याय काय, आजूबाजूच्या 5 एकर 5 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये कुठे जर एसआरए स्कीम चालू असेल तर आम्ही तुमची स्कीम तिथे मर्ज करा. म्हणजे आम्ही नाही, एसआरए
कारण आजूबाजूला आपलं काम चालू आहे. आज आपण काय म्हणतोय, बाईक चालल्याने आपण बाजूबाजूला जायचं एकाच बिल्डिंग मध्ये, इथे का हाईटचं रेस्ट्रिक्शन नाही आहे. 25 माळ्याच्या वरती तुम्ही बिल्डिंग बांधू शकता. साधारणपणे 400 लोकांसाठी 25 माळे भरपूर. कारण पहिल्या माळ्यावर 10,000 जरी युनिट ठरवलं तरी 250 लोक एका बिल्डिंग मध्ये बसून जातात. आपण ही जी चालवताना आपल्याला नियोजित संस्थेचं एसआरएला फक्त पुश करायचं आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी. कारण एनेक्शन कोणाच्या नावाने बनणार? शिल्पादेवीच्या नावाने बनणार. पात्रापत्र कोण बनणार आहे? शिल्पादेवीची लोक होणार आहे. याच्या विकासाला काय संबंध? विकासात फक्त तुम्हाला फायनान्स लावणार, म्हणजे पैसे जे लावायचे. कारण तुम्हाला मी सांगितलं की 36 महिन्याचं भाडं आता पहिलंच भरून घ्या. 36 महिने गुणिले 40 लोकांचे जरी भरलंय तरी 1.5-2 करोड रुपये एसआरए पहिला काढून घेते बिल्डर. त्यानंतर तुमचा आयओडीसीसी एनेक्शन होणार. एनेक्शनच्या वेळेला तुमची कोण पात्र असतील नाही असतील कोण जाणार आहे तिथे करायला? प्रत्येक जण कोण इंडिव्हिज्युअल जाणार आहे का? त्याच्यासाठी विकासकच करणार. आपण काय मुख्य प्रवर्तक फक्त आम्हाला डॉक्युमेंट देणार. आम्ही कोणाचेही इलिगल डॉक्युमेंट बनवणार नाही पात्र होताना, पण सगळ्यांना पात्र करण्याची जबाबदारी घेणार. डॉक्युमेंट्स त्यांनी द्यायचे. 2000 पहिलेचा पुरावा हा ग्राह्य ठरलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे तर सगळ्यांचे मतदान यादीत नाव असणारच, ते पात्र होतं. त्यानंतर खरेदी विक्री. खरेदी विक्रीची आधी तुम्हाला वेळ आहे. भले ही स्कीम चालू दे नको चालू दे, पहिलं जेव्हा तुम्ही तुमचं नाव करून घ्या, त्यानंतर मग भाडी पडतं. कारण ते घर ज्यांनी तुम्हाला विकत दिलं त्याचं कोणतरी वारस उभा राहतो की मला नाही विकायचं. कारण त्या बिल्डिंग होते. 25 लाखाचा कोटी 6 करोडला जाणार तर तो ऑब्जेक्शन केला जातो. म्हणून आजही तुम्हाला वेळ आहे की ज्यांनी कोणी खरेदी विक्री केलेली आहे घरं, त्यांनी स्वतःच्या नावावर करायचा सुरुवात करा. लाईट बिलवर डिपेंड राहू नका. महत्वाचं फोटोपास इथे असतील, फोटोपास ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया चालू करा. त्याला सहकार्य ज्या वेळेला तुम्ही विकासक निवडाल, विकासक जे लोक तुम्हाला मदत करणारच आहेत, त्याबद्दल वादत नाही. पण आपण तिथपर्यंत एसआरएच्या स्कीम पर्यंत पोहोचण्यापूर्वी हे जे एसआरएला द्यायला लागतं हे जर आपण दिलं नाही तर पुढे आपली स्कीम चालणार कशी? चालणारच नाहीये. असं एसआरएच्या 33-10 अंतर्गत एवढे नियमावली स्ट्रॉंग केली आहे, याच्या अगोदर चालायचं. 2015 नंतर एवढी नियमावली स्ट्रॉंग केली आहे, त्यांनी प्रत्येक झोपडी धारकाचा हेतू आणि काय आहे ते केलेलं आहे. जो कोणी झोपडीदार समजा स्कीमला काय अडचणी आणत असेल त्याचं पण झोपडं तोडून द्यायची 1 हफ्त्याची गॅरंटी एसआरएच्या नवीन टीमची घेतलेली आहे. म्हणजे आता समजा 40 लोक ओके आणि 2 लोक उगाच आपल्याला त्याच्यात अडचणी आणतायत, ते पण झोपडं तोडून द्यायची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे, एसआरएने घेतलेली आहे. त्याला म्हणतात 33-38. पण ते कधी? ज्या वेळेला तुमचा आयओडीसीसी आणि इलेक्शन कंप्लीट होतो आणि तुम्हाला झोपडं तोडण्याची परमिशन मागितली जाते, ट्राय पार्टी ऍग्रीमेंट होते तेव्हा शतबंधपूर्ती की तुमचं झोपडं तुम्ही आम्हाला तोडायला मदत करत आहात, त्यावेळेला तुमच्या मुख्य प्रवर्तकाची सही होणार, इंडिव्हिज्युअल ज्याचं झोपडं आहे त्याची सही होणार आणि विकासकाची सही होणार. आणि हे डॉक्युमेंट आम्ही एसआरएला ज्या दिवशी तुमचं झोपडं तोडायचं आहे त्या दिवशी आम्ही एसआरएला नोटराईज करून देणार की बाबा हे आम्हाला तोडायला परमिशन दे. कारण तुमचं 3 वर्षाचं भाडं कंप्लीट म्हणजे 2 वर्षाचं भाडं मिळणार तुम्हाला, 1 वर्षाचा पोस्टडेटेड चेक मिळणार, म्हणजे तुम्ही सिक्युअर आहे, तुम्हाला भाडं मिळालेलं आहे. मग तुम्ही तोडायला काय आडकाठी करताय? नाही करायला पाहिजे. तुम्हाला स्कीम पाहिजे नाही ते, मग स्कीमसाठी तुम्ही आडकाठी करू नका. असं एसआरएचं मत. एसआरए स्कीम राबवताना एवढं आता काटेकोरपणे नियमावली आलेली आहे. जर त्या बिल्डरने 6 महिन्याच्या आत एलओआय नाही उचलला तर ऑटोमॅटिक तिथूनच टर्मिनेट केलं. तुम्ही काढायची गरजच नाही. तुम्ही काढायची गरजच नाही. कारण त्याची कॅपॅसिटी बघणार, पैसे आहेत का तुझ्याकडे? आहे. 40 गुणिले कर 4.5 लाख रुपये भर, 20% एलओआयला भर, इलेक्शनला भर आणि स्टेप दिले. म्हणजे 4.5 लाख गुणिले 40 लोक जरी पकडले तरी 2.5 करोड रुपये एसआरए तुमची सिक्युअर करून घेते. मग तुम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्ही सेफ. तुम्हाला काय एसआरएशी मांडायचंय? बिल्डरचा संबंधच नाही. पहिलं चालायचं बिल्डर 1 वर्षाचा भाडं देतोय आणि तो झोपडं तोडून टाकतोय. नाही, आता तसं नाही. आता स्पष्ट केलेलं आहे 3 वर्षाचं भाडं दे. प्लॉट खाली करून द्यायची जबाबदारी एसआरएच्या लोकांची. डेप्युटी कलेक्टर स्वतः प्लॉट खाली करून देतो. त्यानंतर 6 महिन्यांनी तुम्हाला 36 महिन्यात घर बांधून द्यायची जबाबदारी पण एसआरएची. प्लॉट खाली झाल्यानंतर 6 महिन्यांनी इंजिनिअरिंगची डिपार्टमेंट डेप्युटी कलेक्टर येऊन बघतात की प्लॉट खाली झालेला आहे. त्या दिवसापासून 36 महिन्यात सुरुवात झाला पाहिजे. कारण प्लॉट खाली मग कोणाची चुकी असणार? तेव्हा बिल्डरची. तू काय पास करत
करतेस का, नाहीतर टर्मिनेट तुम्हाला त्याचं काही लोक द्यायची तक्रार करण्याची गरज नाही आहे, एवढं स्ट्रिक्ट केलेलं आहे. आर्किटेक्टचा तिथे बसलेले ते स्वतः असतात तिथे एसआरएला, त्यांना पण तुम्ही ते प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला एक अंदाज सांगितला, आपण जेव्हा स्कीम राबवतो ना आपल्या खिशातले पैसे जाता नाही, काय करेल ते विकासकाला करू दे, पण विकासकाला आपण गॅरंटी पण दिली पाहिजे ना की आम्ही तुझ्या बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला कन्सेंट हा विषय असतो. कॉमन कन्सेंट भरा, जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाय होत नाही बाकीचे कन्सेंट भरू नका. डेव्हलपमेंट अग्रीमेंट लागणार, सत्यप्रतिज्ञा तुम्हाला विकासक निवडण्याचं द्यायला लागणार, ते एसआरएचा नॉर्म्सच आहे, ते तोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याला परमिशन मिळणार नाही कुठल्या. आलं का लक्षात आहे? हे असं करत असताना आपल्या खिशातून एकही रुपया निघता कामा नाहीये. ते सगळं काम मुख्य प्रवर्तक आणि कमिटी करते आणि त्याच्यावर वॉचिंग तुमच्या 40 लोकांचा राहणार. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये ह्या स्कीमला पुढे जायचं असेल तर नियोजित आहे. ज्या वेळेला तुम्हाला वाटतं लावा तुम्ही तुमच्यातली मीटिंग, ठरवा काय ठरवायचं ते तुमच्यातलं इंडिव्हिज्युअल आहे, आमचा काही संबंध नाही. आम्ही तुमच्याशी काय मांडतोय की आम्ही तुम्हाला गॅरंटेड काय देतोय. आम्ही म्हणजे एसआरए 33 आणि एवढे नियम स्ट्रिक्ट केलेले आहेत. त्या स्ट्रिक्ट केलेल्या ह्याच्यामध्ये कोणाचंही काही चालत नाही, तिथे विकासकाचं काय चालत नाही, वास्तुविशारदाचं काय चालत नाही, मुख्य प्रवर्तकाचं काय चालत नाही आणि कमिटीचं पण काय चालत नाही. कारण काय, आपली जागा कोणाची आहे अंदाजे, या याच्यावर आपण राहतो ती जागा कोणाची आहे, मालक कोण आहे जागेला, नगरपालिका आहे ना. चला उद्या बिल्डर नको इथे कोणी नको, नगरपालिकेने ठरवलं की आम्हाला नाला मोठा करायचा आहे, तर 10 जण तिकडे जातील 10 जण तिकडे जातील, ते चालेल का? आपल्याला नाही चालणार. कारण आपण एकत्रित कुटुंब इथे राहिलेलो आहे, किती वर्ष आपण इथे राहिलेलो आहे. स्कीम राबवताना आता भरपूर ठिकाणी चेंबूरमध्ये त्या साईडला पण रोड मोठा करण्यासाठी जे रोड कटिंग झाले, वरून ब्रिज गेलेले, मेट्रोचे ब्रिज येत आहेत, ते बाधित होते म्हणजे तुम्हाला काय बाहेर फेकून नाही देणार आहे, पण एकत्रितकरण. आता एकाच ठिकाणी कुठे 40 रूम उपलब्ध झाले तर तुम्ही 40, पण इथे 10 उपलब्ध असतील तर 10 इकडे राहतील, 10 कानपूरला जातील, 10 अजून कुठेतरी जातील. यासाठी नियमावली बनवलेली आहे एसआरए. आता 2028 पर्यंत सगळे, आता मेट्रोचं काम तुम्हाला माहिती आहे थोडं जोरात चालू आहे. तिथून मेट्रोचं काम आला त्या बिल्डिंगची तिथे वाट लागते, कारण हाईटचं रेस्ट्रिक्शन येतं. जसं विमान उतरताना रेस्ट्रिक्शन असतं तसं आता मेट्रो जिथून जाते तिथे हाईट देत नाही. त्याच्यामुळे आजच तुम्हाला वेळ आहे. मी कोणावरही जबरदस्ती करत नाही, तुम्ही तुमच्या मनाचे निर्णय ठाम घ्या, तुम्ही ठरवा काय करायचं ते. आम्ही फक्त तुम्हाला पुश करणार आहे, कोणालाही जबरदस्ती करणार नाही, कारण तुम्हाला तुमचं बघायचं आहे. आमचा काही संबंध नाही, आम्हाला नाही मिळतात बाजूचा प्रोजेक्ट चालत आहे. आम्ही काय बघतोय त्याच्याबरोबर तुम्हाला पुश करायला बघतोय. पुश झाला तुम्हाला घर मिळणार आहे, कोण देणार आहे, एसआरए देणार आहे, बिल्डर नाही. पण जर काय ठरलं रोड कटिंग बिटिंग आलं तर परत तुमचे वांदे पण नसेल, कारण बीएमसी आहे लँडलॉर्ड. बीएमसी काय म्हणतो हे आम्ही बघू ना, तुम्ही पण आम्हाला सांगणार आहे. मग एसआरए सांगणार कर त्यांचं इलेक्शन. आता इलेक्शन मध्ये साहेब समजा 40 मधले 15 अपात्र राहिले, कोण जबाबदारी घेणार? बीएमसी नाही घेणार. बीएमसी म्हणतात मी तोडून देतो, ते आम्हाला काय संबंध नाही देतात, पात्र देणार ते घेतात. पण आपण काय करतो, विकासक का निवडतो किंवा त्या 15 जणांना पण तू पात्र कर, हे हक्काने त्याला बोलू शकतो. असं त्यांच्याशी गव्हर्नमेंट ऑफिसशी नाही बोलू शकत आपण. पण बिल्डर निवडल्यावर आपण बिल्डरला बोलू शकतो की बाबा आम्हाला एक सगळे तुला पात्र करून द्यायचे. बिल्डर घेतो ना आम्ही, कारण काय त्याला पण एफएसआय त्याचा पण स्वार्थ आहे. एफएसआय मिळतो त्याच्यामुळे बिल्डर पण तयार होतो, बिल्डरला काहीच प्रॉब्लेम नाही. तर असं आपण जेव्हा ही स्कीम राबवतो ना साहेब, तेव्हा थोडंसं किंतु परंतु जर मनात काही संशय असतील ना बिनधास्त शेअर करायचे, कारण अजून काय आपलं झोपडं तुटलेलं नाहीये, आपण जागेवर सिक्युअर आहे. त्याच्यामुळे आपण बिनधास्तपणे जे काय मनात येईल ते बोलू शकतो. पण विशेष सर्वसाधारण सभेचं जेव्हा आपण आयोजन करतो त्यावेळेला हे सगळे ठराव हे येतात. उद्या आज नाही उद्या परवा कधी तुम्ही मीटिंग घेणार तेव्हा हेच ठराव येणार आणि एसआरएच्याच नॉर्म्सनी ठराव येणार, बाकी कधी नाही. कारण का आजच्या सभेचं चित्रण मागतात, जेव्हा तुम्हाला एलवाय घेतात तेव्हा चित्रण मागतात की ते सभेला उपस्थित होते का, तो होते, हात वर केला का, तो केला सगळ्यांनी, हे आम्ही दाखवण्याचा तिकडे एसआरएला प्रयत्न करतो. कारण का सांगतो, ज्या वेळेला आम्ही 60 टेबलच्या फाईल तयार करणार, जवळपास 1000 डॉक्युमेंट आता स्कॅन करायला लागतात आणि आर्किटेक्चरच्या लॉगिंग वरून ते एसआरएला सबमिट करायला लागतं. ते करत असताना उद्या त्याच्यामध्ये काही डिफॉल्ट लागला तर आपली फाईल रिजेक्ट होते, म्हणजे परत एबीसीडी करा, परत हे करा. तर ती
आपण ही सभेने सुरुवात करतो का मी बाहेर तयार करेन आधी सीटीएस काढेन आणि तुम्ही लोक तयार नसेल तर कशाला मी माझे पैसे वेस्ट घालू आलं ना भाऊ लक्षात तर हे आपण करत असताना हे आपण आता सगळं फक्त टेंटेटिव्ह देतोय ह्याच्यात आपला कुठेही 1 रुपयाचा स्वार्थ नाही समजलं की नाही जे करेल तो बिल्डर करेल खर्च कोणाचा जाईल बिल्डरचा जाईल आणि तुम्हाला जर वाटतं बिल्डर कमवत आहे तर तुम्हाला वाटायची गरज नाही यासाठी तिथे टाइम बॉन्डिंग केलेलं आहे 6 महिन्याच्या आत त्याने काय नाही काम केलं तर ऑटोमॅटिकली टर्मिनेट होतो त्याच्यामुळे आपल्याला काही पत्र लिहायचं नाही की बाबा आम्हाला बिल्डर नकोय हा नकोय आता लॉगिंगच असं मजबूत ठेवलेलं आहे तरी हे नाही उचलले ह्याची एनओसी नाही उचलली हे काय नाही तर पत्र मेलवर संस्थेला एक सीसी तुम्हाला एक सीसी तू का नाही उचलली उचलायची लवकर तुझी कॅपॅसिटी नाही तर आउट होतात आणि दुसरं बघतो असं सगळं एसआरएने एवढं मजबूत आणि स्ट्रिक्ट केलेलं आहे की लोकांच्या भल्यासाठी केलेलं आहे आणि लोकांनी फक्त ते सहकार्य एसआरएला करायचं आहे आम्हाला नाही तुम्ही कुठलेही कन्सेंट वाचा त्याच्यावर लिहिलेलं असणार मुख्य कार्यकारी अधिकारी 3रा माळा प्रशासकीय इमारत त्याच्या नावाने तुम्ही कन्सेंट देता बिल्डरच्या नावाने कन्सेंट तुम्ही देत नाही एकत्रित संमती पत्र आणि विकासक करारनामा बिल्डरला का देताय मी पैसे टाकू का नको माझ्याकडे काय लिहिते त्याच्यामुळे ते 4 डॉक्युमेंट जे लागतात ते विकासकाचे लागतात गुणमुक्त्यापत्र लागतं की तुम्ही त्याला अधिकार देताय कोणाला मुख्य प्रवर्तकाला आणि तुमच्या विकासकाला की बाबा आमच्या अधिकार आहेत ते तुझ्या अधिकार जोपर्यंत तुमची संस्था रजिस्टर होत नाही तोपर्यंत तुमचे अधिकार हे टेंटेटिव्ह अबाधित राहणार ज्या दिवशी संस्था रजिस्टर होणार त्यावेळेला पुन्हा डॉक्युमेंट तयार होणार आणि त्यावेळेला तुमची संस्था लिमिटेड मर्यादित असणार आणि त्यावेळेला एक बारीक बारीक बघितलं जाणार का ज्याचा झोपडा आपण जर ठरलाय तो तुमच्या संस्थेवर असू शकणार समजलं की नाही आणि 15 जणांची कमिटीची गरज नाही 40 लोकांना 7 लोक लागतात त्याच्यामध्ये 3 महिला आणि 4 पुरुष समजलं का आता तुम्ही घेतलाय हा तुमचा इंटरनल प्रश्न आहे त्याच्यात मी काही बोलू शकत नाही पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य प्रवर्तक हा मोठ्या फक्त एसआरएच्या स्कीमला लागतो बाकीचे सपोर्टेड असतात उद्या समजा काय नैसर्गिक आपत्ती आली आणि ते नसला तर मग त्याच्या खालचा असतो तो प्रवर्तक मुख्य प्रवर्तक होतो नियोजित संस्था तुमची नियोजित संस्था 1 वर्षासाठी असते 6 महिन्यात तुमची रजिस्टर होणार संस्था जर स्कीम आपण टाकली तर आज आपण चर्चा करतोय चर्चा दिलखुलासपणाने करा त्याबद्दल वाद नाही तुम्हाला आता मी जे सांगितलं ते पटलं असेल तर आपण पुढे जाऊया ठीक आहे सर त्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण विकासक निवडल्यानंतर त्यांना आपण करणार जी माहिती जसे की फोटो पास असेल खरेदी विक्री प्रत असेल किंवा पात्रापात्राची लिस्ट असेल त्यानंतर जसं तुम्ही म्हटलं की आता जी आम्ही आमच्या लोकांनी सांगितली PMC जागा आहे आणि त्याच्यामध्ये कलेक्ट असेल पण ही जागा व्हेरीफाय करण्याचं काम त्यांच्या वतीने आम्ही केलेलं आहे असं आमचे मालिक साहेब तर कोणतरी आम्हाला मुख्य म्हणून लागत असतं माहितीसाठी कारण ही सर्व माहिती घेण्यासाठी आम्हाला आम्ही घेतलेली नाही आम्हाला ती माहिती नसते परंतु एखादी मालिकर साहेबांसारखी व्यक्ती आमच्यापर्यंत येते त्यांनी ती माहिती मिळवलेली असते आणि हे त्यांच्याकडून त्यांच्या विश्वासावर आम्ही पुढे हे कार्य करत होतो किंवा आजपर्यंत करत आलेलो आहोत हे जे प्रश्न आहेत ते आम्ही विकासकांना विचारू त्यांना ते मान्य होतील ते मान्य करतील किंवा त्यात काही त्यांच्या अपेक्षा त्यांचे विचार असतील किंवा त्यांचे जे म्हणणं असेल ते आम्ही त्याच्यावर डिसाईड करू आपण विषय क्रमांक 4 ला सुरुवात करू ठराव क्रमांक 3 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव निश्चित करणे म्हणजे जसं की शीतलादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित हेच नाव आपण पुढे घेऊन जाणार का यासाठी आपण सूचक नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव निश्चित करणे सूचक हॅलो शीतलादेवी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित याच्यासाठी मी सूचक सतीश शंकर घाणेकर
यासाठी अनुमोदन शिमलादेवी सहकारी गृहनिर्माण संस्था SRA साठी अनुमोदन. तेव्हा त्यांना माहिती द्या अनुमोदन करतायत. जरा माईक व्यवस्थित बोला, माईकवर नाव ऐकायला नाही व्यवस्थित, माईक कसा व्यवस्थित पकडा. सचिन चंद्रकांत शिंदे. हा नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखण करण्यासाठी अनुमोदन ठराव क्रमांक 3 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे शिमलादेवी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित यासाठी सूचक अनुमोदक यांनी नाव निश्चित केलेले आहे. आज ठराव तुमच्या समोर मांडलाय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे. धन्यवाद. ठराव सर्वानुमते मंजूर. ठराव क्रमांक 4 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाची नेमणूक करणे. आपण संस्थेने सर्व प्रयत्न करून विकासक म्हणून तुमच्या समोर मेसर्स चंदा ग्रुप ग्रीनफील्ड कन्स्ट्रक्शन या कंपनीची घोषणा केलेली आहे. त्यांचे मालक सतीश राधाकृष्ण चंदा हे सुद्धा इथे आपल्याला उपस्थित राहिलेले विकासक म्हणून हा ठराव तुमच्या समोर मांडण्यासाठी सूचक विकासक निवडीसाठी सूचक ठराव क्रमांक 4 सूचक तर नाव घ्या. विकासकाचं नाव सांगितलंय सूचक म्हणून जरा आम्हाला सहकार्य करा. त्यांना द्या ना, ते पण आहे घ्या सूचक म्हणून घ्या हो बोला हो मगाशी हात वर केला घ्या बोला सूचक म्हणून नाव सांगा ना. अच्छा असं काय नाही तुम्ही इकडे सभासद म्हणून आहे. पण महिला मंडळाला द्या आहेत नाही ते महिला मंडळ सगळे पुरुष मंडळीच बोलत आहेत. महिला मंडळाला इंटरेस्ट नाही का? विकासक जे आहे हे आजपर्यंत कोणाला माहिती नाहीये. आजपर्यंत तसं डायरेक्टली सूचक पडून त्यांना ते अप्रोच करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांना निवडत नाही तुम्ही व्यासपीठ उघडू शकत नाही. कोणालाही विचारलं तर ते त्यांना माहितीच नाही. आज आपण विकासक निवड करतोय की ते वाचून दाखवलं. चंदा ग्रुपचे कोण कोण येणार आहेत ते स्वतः इथे उपस्थित आहेत. पण तुम्ही जर त्यांना अप्रूव्हल देत नाही तर मी त्यांना वर कसं बोलू? यासाठी जर सूचक पाहिजे मला सूचक म्हणून सुनील जोडको कदम कारण जे आपण चंदा बिल्डर्स ते निवडलेले म्हणजे आमच्या या योजनेसाठी निवडलेले आहेत. चंदा बिल्डर्स यांची आमची स्वतः वैयक्तिक अध्यक्ष संदेश संगरे, सेक्रेटरी राजेश मांडवकर आणि मी स्वतः आम्ही साहेबांची भेट घेतली आहे. त्यांना भेटल्यानंतर आम्हाला योग्य व्यक्ती वाटल्यानंतर आम्ही त्यांना चंदा बिल्डर कारण आमचे जे लोक आहेत त्यांना ते माहिती आहे की जे आमचे कमिटी कार्यकारी कमिटी सध्याची प्रवर्तक आहे जे कार्यरत अनुमोदन त्यासाठी चंदा बिल्डर यांना ही सूचक पडून सुनील जोडको अनुमोदन सर्वांना नमस्कार. याचं अनुमोदन मी श्री राजेश परवार मांडवकर हाच ठराव तुमच्यासाठी मान्य करतोय. सगळ्यांनी हात उंचावून या ठरावासाठी हो आणि 20 सेकंद हात वर ठेवा. कारण महत्वाची आहे. कॅमेरामध्ये काही होते सगळे हात वर केलेले म्हणून विकासक निवडताना मी चंदा सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. जोरदार टाळ्यांचं स्वागत करतो. परत एकदा टाळ्यावर लावते विकासासाठी. कारण तुम्ही एवढ्या विश्वासाने त्यांची निवड केलेली आहे. खरोखर तुमचा जाहीर आभार. विकासाकडे आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते तुम्ही विचारा. मग आपण वास्तव विचारावर घेऊ. विचारून घ्या. विकासकांना काही प्रश्न विचारायचे विचारून घ्या. म्हणजे आपण पुढच्या ठरावाला जाऊ. जे विकासक आहे त्यांचं SRAचं नॉलेज किंवा कुठे कन्स्ट्रक्शन चालू आहे किंवा असेल तर आम्हाला बघायला भेटलं बरं. कारण काही गोष्टी SRA आणि टेलेकॉट त्याच्यामध्ये भेटून असतो. म्हणजे विकासक जर SRA केला असेल तर ते आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ते काम फास्ट करू शकतं. नवीनच SRA भेटत असतील त्यांना खूप अडचणी येऊ शकतात.
पैसे द्यायचे ना आम्हाला कन्स्ट्रक्शनची गॅरंटी पाहिजे की आम्हाला 3500 रुपये स्क्वेअर फुटाला बांधकाम चांगलं मजबूत करून देणारा माणूस पाहिजे आणि एसआरएच्या बॉडीवरच आम्ही माणूस उचललाय विकासाकडे लाभ राहिला आम्हाला काय करायचं 40 लोकांची बिल्डिंग तो बांधू शकतो का सेल भाग नाही तर तिकडे गेला उडतो तिथे काय आम्हाला घेणं देणं नाही आमचं कन्स्ट्रक्शन पार्टनर गॅरंटी आणि आम्ही एसआरएच्याच बॉडीमधला उचललेलं आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये एसआरए बघून घेणार बिल्डरला कसं काय करायचं ते बिल्डर पैसे टाकणार आहे मी पहिल्यापासून सांगितलं तुम्हाला बिल्डरचं काम फक्त पैसे टाकणं काम करून घेण्याचं काम एसआरएच आहे आणि आमचं लाईव्ह कन्स्ट्रक्शन पार्टनर एलएनटी आहे आणि एलएनटीच्या कामाची तुम्हाला गॅरंटी द्यायला नको आमची स्वतःची रिडेव्हलपमेंटची कामं भाडोमध्ये चालू आहे आता 12 एकरवर साहेब काम करतोय 12 एकरवर पंतप्रधान आवास योजना 20 लाख फुटाचं काम करणार आहे आणि एलएनटी बरोबर टाईप केलेलं आहे त्यांनी आणि काय पाहिजे तुम्हाला 20 लाख फूट माणूस जर 3,500 रुपयाप्रमाणे काम करतोय त्याची व्हॅल्युएशन 1,000 करोड झाली म्हणजे त्याची कॅपॅसिटी त्याशिवाय त्याला निवडणार आहे का आपण म्हणून ते निश्चित करा कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत तुम्ही निश्चित करा कारण आम्ही एलएनटीची टाईप केले ओके सर अजून काय प्रश्न विचारायचे पात्र अपात्र भाडं बिडं विचारा सर सॉरी आता प्रत्येक वेळी मी बोलणार आहे कारण आमच्या निवासाची कशी मागणी आहे आणि या योजनेमध्ये आम्ही गेल्या 2007 पासून म्हणजे इशारे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझा पहिला प्रश्न माझ्या सहकारी प्रकाश चंद्र शिवण यांच्या आधीचा प्रश्न आहे हा की जे आम्ही मध्यस्थी किंवा आमचे सल्लागार या योजनेसाठी योजना राबवण्यासाठी जे आम्ही सल्लागार म्हणून आम्ही ज्यांची नियुक्ती केली किंवा त्यांच्यासोबत आमचं चर्चा सुरू असते असं आमचे पालेकर साहेब पालेकर साहेबांकडे आम्ही भेट घेताना सुरुवातीला सांगितलं की साहेब आम्ही 2007 पासून कुठेतरी एक नोंदणी केली होती आणि नोंदणी करत असताना समोरचे जे बिल्डर होते सुरुवातीला 2007 पासून राजेश मोठा बिल्डर होते त्यानंतर हेमेंद्र मापारा असे 2 बिल्डर ह्या योजनेअंतर्गत आजपर्यंत किंवा गेल्या मागील वर्षापर्यंत हे या लोकांनी आम्हाला असं एक आमिष दाखवलं होतं की आम्ही तुमचं सगळं झालेलं आहे तुमचं एलओआय यायचं आहे ते झालं की तुमचा बॅग लागेल आणि मग तुमचं ही योजना चालू होईल सुरुवातीलाच आम्ही पालेकर साहेबांना भेटल्यानंतर कारण इथे काय असतं साहेब एखादा बिल्डर ज्यावेळेस येतो तो त्या सभा घेतो जशी आजची सभा झाली त्या सभेचा खर्च वगैरे प्रत्येकाची अपेक्षा असते की एखादा बिल्डर जर सभेसाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी पैसे टाकतोय तर स्वाभाविक आहे तो प्रोजेक्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो जसं की हेमेंद्र मोहता राजेश मोहतानंतर हेमेंद्र मापारांनी आजपर्यंत आम्हाला इव्हन सॅम्पल फ्लॅट सुद्धा दाखवून त्यांनी असं दाखवलं की तुमच्या कामाला सुरुवात होणार पालेकर साहेबांना भेटल्यानंतर आम्ही हे सांगितलं की साहेब असा प्रॉब्लेम आहे उद्या आम्ही तुमच्या माध्यमातून चंदा साहेबांना आम्ही कन्सल्ट देतोय किंवा आम्ही त्यांना डेव्हलप करण्यासाठी त्यांची नियुक्ती करतोय पण जो आधीचा बिल्डर आहे याने कुठेतरी आक्षेप घेतला तर तुम्ही उद्या काय सांगणार की तो बिल्डरच आम्हाला करू देत नाही तर मी उद्या काय करणार मग तिथे कुठेतरी चंदा साहेबांची ती चुकी नसणार आहे ह्या गोष्टी पालेकर साहेबांनी चंदा साहेबांना सांगितलेल्या आणि आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी क्लिअर केलेले आहे की ते मी काढणार आहे तर हा प्रश्न पहिला आहे की हा प्रोजेक्ट चालू असताना पालेकर साहेबांनी सुद्धा आम्हाला प्रश्न एक सूचना केली की आम्हाला ते आवाहन केलेला एक मंजुरी दिलेली आहे की हा प्रकल्प तुमचा पूर्वीच्या बिल्डर करून 13-2च्या प्रकल्पातून मी विड्रॉ करून आपण स्वतंत्र बिल्डर करू शकतो तर प्रकल्पाला एसआरएची मंजुरी मिळाली आहे म्हणजे तिथून विड्रॉ केल्यानंतर हा प्रकल्प कारण संभाजीनगर ज्या सोसायटीमध्ये आम्ही समाविष्ट होणार आहोत त्यांनी मुळात कुठेही रजिस्ट्रेशन केले स्वतंत्र आहे पण आम्ही मुळात कुठेतरी अटकलेलो होतो आणि तिथून आम्हाला बाहेर काढण्यासाठी उद्या जर आम्ही चंदा बिल्डर साहेबांकडे जातोय तर आधीच्या बिल्डरची कुठे त्या ठिकाणी आक्षेप त्यांनी घेतला नाही पाहिजे किंवा त्यांनी अडचण निर्माण नाही केली पाहिजे तर ही मंजुरी पालेकर साहेबांनी घेतलेली याचे कृपया पत्र जसं आम्ही जो व्यवहार एसआरएला केलेला आहे सहीनिशी की आम्हाला हा बिल्डर बदली करायचा आहे तर त्याचं पत्र कृपया आमच्या सोसायटीला मिळावं पालेकर साहेब ठीक आहे सांगतो सर आता तुम्ही जो प्रश्न आहे तो उपस्थित केला बरोबर चांगला प्रश्न आहे 2007 तुमच्या माहितीसाठी मी सांगतो 2015ला मी तुम्हाला आता मगाशी समजून सांगितले की जे बिल्डर महिना 2 महिना 6 महिन्यात काय करत नाही तर ऑटोमॅटिक टर्मिनेट होतं म्हणजे मला तिथपर्यंत जायची गरज नाही आणि तुमची स्कीमच फुकट नाही म्हणून तर मी जीबीआर लावले म्हणून तर मी विकास काढलाय म्हणून तर मी वास्तू विचारात आणलाय मला 13 करायची गरज काय आहे स्कीमच फुटत नाही ना तुमचं इलेक्शन झालंय तर 13 कोणाला करू नाव काय कोणाचं नाव
माहिती काढली इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला, स्कीमच फुटत नाही. स्कीमच फुटत नाही तर पुढच्या गोष्टी करायची गरजच नाही. कशाला आपण त्याला खालून करून काढायची आपल्याला? एक तेव्हा आम्ही तो कोणाशी भांडणार आहे? एसआरशी भांडेल ना, एसआर म्हणेल ना, हेरिंग लावेल, आम्ही आहे ना तयार. साहेब तुम्ही 2007 पासून काय नाही केलं, आम्ही 2 महिने तिथे आलो तर आमचं काय प्रॉब्लेम आहे? आम्ही कॅपॅसिटी पण दिली आहे तुम्हाला. हे पैसे आमचे तुम्ही डिपॉझिट करून घेताय 20%, 4.5 लाख रुपये महिन्याचे 20% जे आहे तुम्ही डिपॉझिट करून घेताय. मग आम्ही आम्हाला आधी देणार तुम्ही परमिशन की 2007 पासून करत होता त्या विकासाकडे देणार, हा निर्णय तुम्ही घ्या. आणि तिथे आजही आम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला जो रेकॉर्ड चेक केला तिथे तुमची कुठलीही संस्था तिथे सबमिशन नाही आहे, त्यामुळे तो विषय आपल्याला लागू पडत नाही. ठीक आहे सर. दुसरा प्रश्न बोला. रजिस्टर संस्था नाही आहे करता ॲनेक्शर 1 ॲनेक्शर 2 ऑलरेडी तोटी सर्वे वगैरे त्यांनी केला होता. मग एसआरने अशी परमिशन त्यांना दिली होती का की जर संस्था रजिस्टर नसेल तर ॲनेक्शर 1 ॲनेक्शर 2 झाला पाहिजे, किंवा मग त्यांनी कुठेतरी फसवणूक केली असेल. इव्हन ट्रान्सफर फी म्हणजे हस्तांतरची फी सुद्धा आमच्या लोकांकडून आपल्या बिल्डरच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला भरली गेलेली आहे. मी कसं समजून सांगितलं तुम्हाला, 33,000च्या अंतर्गत जाताना आपण अजून स्कीम फुटत नाही. कोणी, तुम्ही नाही, मी नाही, कोणी नाही. आधीच मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्सफर केसेस तुम्ही करून घ्या आताच. का? तुम्ही सिक्युअर व्हा. सिक्युअर का व्हाल? ज्या वेळेला इलेक्शनला नाव एसआरकडे जाणार तेव्हा मग लिटिगेशन तयार होणार. कारण काय, ज्या माणसाची 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी तुम्ही घर घेतलेलं असतो तो जिवंत आहे का नाही माहित नाही, मग त्याच्या वारस उठणार, ते म्हणणार माझ्या बाबाने काय केलं मला नाही माहिती, माझ्या आईने काय केलं मला नाही माहिती, मला माझा भाऊ पाहिजे. मग कोण तिढा सोडवत बसणार? तो तुमचा तिढा तुम्ही आता सोडवा. आणि कोणाचं नाव टाकायचं झोपडपट्टीच्या प्रारूप यादीमध्ये ते तुम्ही ठरवा. तुम्ही आम्हाला जेव्हा कन्सेंट देणार तेव्हा आम्ही नाव टाकणार. आम्ही आमच्या मनाने काही नाही करणार. राहिला प्रश्न 2007 ला विकास काय काम करत होता त्याचा कुठे रेकॉर्डच नाहीये. तुम्ही आरटीआय टाका, आरटीआय टाका, तुम्हाला तुमची माहिती मिळेल. साहेब इलेक्शन 1 इलेक्शन 2 2007 पासून केले असं तुम्ही म्हणताय, मला माहित नाही. ऐका, जर केलंय त्याने तर तुमचं इलेक्शन व्हायला पाहिजे, इलेक्शन 2 व्हायला पाहिजे ना. जवळ पात्र अपराधासाठी कलेक्टर आला मला काय म्हणते, कलेक्टर पात्र अपात्र करण्यासाठी कलेक्टरचा डेप्युटी कलेक्टरचा सर्वे झाला. क्लस्टर नाही, क्लस्टर नाही. परत रिपीट करतो, सर्वे झाले. किती लोक पात्र झाले? तुमचा जो प्रारूप परिशिष्ट, मी परत रिपीट करतो, अंतिम मसुदा वेगळा. अंतिम मसुदा जो ॲनेक्शर 1 ॲनेक्शर 2 ॲनेक्शर 3 जो विकासक करतो तो परिशिष्ट प्रारूप करतो. प्रारूप म्हणजे टेंटेटिव्ह नियोजित संस्थेचा. डेप्युटी कलेक्टर जेव्हा येऊन तुम्हाला सांगतो की बाबा हे आम्ही यादी लावले त्याच्यात तुमची नावं चेक करा, याच्यात कोणाचं ते नाव चेक करा, आणि ते इलेक्शन उचललं का आता विकासकाने उचललं का तुम्ही झोपडीखाने तुटली, अजून झोपडीखाने तुटली, मग उचल उचललंय परिशिष्ट झालंय तर माझ्या फायद्याचं आहे ते इलेक्शन मी उचललं आणि सुरू करणार झोपडा तोडायला. मग झोपडा का नाही तुटलं तुमचं? म्हणजे काय झालं प्रॉब्लेम? तुम्ही सांगले तुमच्या तोंडाने. हे बिल्डरचे सगळे चोचले बंद केले एसआरने. इलेक्शन जर उचलला तो असमर्थ झाला तर तो काय काम करणार तुमच्या बिल्डिंगचं साहेब? आणि जर झालाय ते माझ्या फायद्यासाठी आहे, त्याच्या नावाने नाही झालं इलेक्शन. इलेक्शन तुमच्या संस्थेच्या नावाने झालेलं आहे. जी काय संस्था आहे बघा, नाव तुम्ही कोणाचंही लावा. आज पात्र झाले की नाही? पात्र झाले बीएमसी कडे यादी असणार ना, तुम्ही एवढे लोक पात्र झाले, 3 अपात्र आहेत म्हणजे 38 लोक. मला फायदा नाही त्याचा. ज्या वेळेला तुमचं इलेक्शन घेऊन एसआरकडे जाणार आणि त्या स्कीमला येणार तर सांगा साहेब इलेक्शन झालेलं आहे, मला आयडी द्या. म्हणजे माझं काम केवढं हलका करताय तुम्ही, होतंय की नाही हलका असं म्हणतोय. जर इलेक्शन अंतिम मसुदा झालेला नाहीये, प्रारूप झाला असेल इलेक्शन 1 इलेक्शन 2 इलेक्शन 3 हे प्रारूप होतात आणि बिल्डरची जेव्हा क्षमता तपासतात, ती क्षमता त्याच्याकडे नसल्यामुळे त्यांनी तो इलेक्शन उचलला नाही. आणि आता उलट केलंय, आताच पहिले पैसे काढून घेतात बिल्डरकडे, कारण तू परिशिष्ट नाही उचललं असतं तर ते
भाडं देणार नाहीये, तुम्हाला भाडं मिळालं, प्रॉब्लेम येण्याचा उद्देश काय असतं? भाडं नाही मिळत. भाडं 3 वर्षाचं एकदम दिलं तुम्हाला, तुम्ही मान्य करताय 36 महिन्यात मला घर देणारे भेटणार, त्याचं ड्रायव्हरने एग्रीमेंट करताय आणि तुमच्या घरावर तुम्ही हातोडा मारायचा आहे. आम्ही नाही मारणार आहे की तुम्ही सॅटिस्फाय म्हणून घर तोडायला दिले, त्याचं व्हिडिओ शूटिंग होणार. आलं लक्षात? जोपर्यंत तुम्ही सिक्युअर होत नाही तोपर्यंत तुमचं झोपडं तोडलं जाणार नाही. ठीक आहे? आपल्याला पुढचे मुद्दे घ्यायचे, अजून काय प्रश्न विचारायचे विकासाला बिंदास विचारा. चला पुढे ठराव घेऊया. वास्तुविचाराचा ठराव घ्यायला पुढे जाऊया आपण. ठराव क्रमांक 5, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेकरता पुनर्वसन इमारतीचे नकाशे व सहकारी कार्यालयातून मंजुरी. नियोजित ठराव क्रमांक 5, नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेकरता इमारतीचे नकाशे व सरकारी कार्यालयातून मंजुरी मिळवणे करता वास्तुविशारद नेमणूक करणे व डिझायनर वास्तुविशारद यांची नेमणूक करणे यासाठी सुचवा. वास्तुविशारद म्हणून आम्ही मेसर्स वेतुरकर आणि असोसिएट यांचे मालक राहुल वेतुरकर साहेबांना संस्थेने निवडले आणि डिझाईन वास्तुविशारद म्हणून सोहम डिझाईन चे शिवप्रसाद चंद्रकांत शिंत्रे यांना निवड केलेली आहे. त्यामुळे हा आधी निवड झालेली नाही, तुम्ही जेव्हा हात उंचावणार तेव्हाच आम्ही निवड करणार आहे. याकरता सुचव साहेब, विषय क्रमांक 6च्या पूर्वी आणखी एक विकासकांना माझा विनंती आहे, म्हणजे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाची विनंती आहे की जसं आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण जी हस्तांतर फी आहे ती आपण भरून आपण क्लिअर व्हायचं आहे किंवा फोटो पास आहे तो आपण घ्यायचा आहे. सुरुवातीला सांगतो की या ज्या जागेवर आम्ही आहोत की 1980 पासून म्हणजे जवळपास 46 वर्ष आम्ही त्या जागेवरती राहतोय. 46 वर्षापासून कुठल्याही प्रकारचे क्वचित 1 ते 2 लोकांचे फोटो पास आहे आणि आता हे जे फोटो पास घेणं किंवा जे फोटो पास मिळवणं तर तुम्ही म्हणता की SRला ते आवश्यकता आहे त्या फोटो पासची. फोटो पास म्हणजे काय की घराच्या जागेच्या बंद जागा एवढं मोठं नाही की तुम्हाला त्याच्याकडे टॉवर बांधून देणार, पण हे फोटो पास आज जवळपास 99% लोकांचे 2 ते 3 हार्डली 2 ते 3 लोकांचे आहेत. तर मग ही विकासकांना माझी विनंती असेल की हा फोटो पास किंवा हे जे गुंतागुंतीचा विषय असेल तो कृपया विकासकांनी उचलावा अशी आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने मी या विकासकाला विनंती करतो. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, फोटो पास पाहिजे म्हणायची गरज नाही. बीएमसीच्या जागेवर तुम्ही राहता म्हणून तुम्ही सुजाण नागरिक म्हणून एक आपण आता ड्रायव्हिंग लायसन्स पटकन काढतो तर तुम्ही गाडी चालवणार. तुमचं जेवढी स्पीड करण्यासाठी ही तुम्हाला दिलेली आयडिया आहे. राहिला प्रश्न पहिली मतदानी यादी. आता मतदानी यादीत तुम्ही जर 40 वर्षापासून राहताय तर नक्कीच नाव असणार, फक्त तुमच्या वारसाची नावं नसणार. तर ती लावून घ्यायचं काम तुमचं आहे, त्याला सहकार्य पूर्ण आम्ही करणार. पण डॉक्युमेंट्स आम्ही कुठलंच बनवणार नाही, कारण मला 40 जणांची स्कीम घेऊन जायचंय. 10 लोकांचं मी काहीतरी डॉक्युमेंट लावले आणि RTI पडला की अख्खी 40 लोकांची स्कीम थांबणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, सर्वतोपरी बिल्डर तुम्हाला मदत करणार, त्याच्याबद्दल निश्चित राहा. मला 40च्या 40 लोक पात्र करायचे असं नका समजू की आपण मी तुम्हाला आता आयडिया दिली की लवकर आता सुरू करा पात्रतेची. कारण का एकदा इलेक्शनला आपण तिथे गेलो. आता मला सांगा ना साहेब म्हणतात की 40 लोकांना पात्र केले तरी 3च हे झाले. कसे ट्रान्सफर केस नाही ना धरला, त्याच्यात ट्रान्सफर केस अनिर्णित राहणार. म्हणजे 40 मधले 20 जर ट्रान्सफर केस असतील तर ते अनिर्णित राहणार.
ज्याने कोणी आता 25 लाखाचं घर घेतलंय तो ट्रान्सफर फी 40,000 रुपये नाही भरू शकत. त्याच्यावर पण आपण योजना आणली गव्हर्नमेंटने. पण ते काम कोणी करायचं? आता विकासात नाही आहे. तुझं घर तू सिक्युअर करण्यासाठी तुला करायला पाहिजे का नको? तेवढा वेळ पाहिजे का नको तुझ्यासाठी? त्यांनी करायचं. आज स्कीम आल्यावर आम्ही सर्वतोपरी मदत करणारच आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही ते करणार, कोणालाही बेघर करणार नाहीये. पण आम्ही डॉक्युमेंट्स कुठलंच बनवणार नाही पात्रतेसाठी. आम्ही घराला घर देणार, 40 ते 40 युनिट तयार असणार एसआरएच्या नॉर्म्स प्रमाणे. मग तो अपात्र राहील त्यांनी एसआरएला चक्रा मारायचे. पण आज आपल्याकडे वेळ आहे. आपलं इलेक्शन बनण्यासाठी 6 महिने जर आजपासून सुरू केलं तर त्यामुळे आजही तुम्हाला काय लागेल, पालेकर साहेब आहेत तुम्हाला मदत करतील. त्यांना काय पाहिजे तर मी येऊन मदत करेन. पण तुम्हाला सगळ्यांना पात्र करूनच मी इलेक्शन लागणार. ठीक आहे? त्याच्यामध्ये निश्चित सुद्धा ते दिसत आहे. आमचा एकही टेंडर मी पुन्हा बिल्डरतर्फे तुम्हाला सांगतोय की 40 ते 40 लोकांना मी घरात देणार. अलॉटमेंट ही एसआरए करणार आहे, मी नाही करणार आहे. तुम्ही म्हणताय की एसआरएला त्यांनी स्वतः करायचं आहे. ती आमची कमिटी ठरवेल. आमची कमिटी म्हणून त्या कमिटीला सहकार्य करणं आणि अडथळे येतील त्यासाठी आपण विकासाला आणि पालिका साहेब आहेतच. आज तुम्हाला 40 लोक जेव्हा आमच्यावर निवांतपणे विश्वास ठेवता आणि शांत झोपण्याची अपेक्षा ठेवता की ठेवा, पण त्याच्या खाली असणारी चटई आणि उशी ही तुमची असावी, आमची नाही. आम्ही बर्फाची लादी देऊ, शांत झोपा, तुमची जबाबदारी आम्ही घेतली आहे. पण खाली चटई आणि उशी तरी तुम्ही घाला, बाकीचं आम्ही आहे ना. तर ती पण आम्ही द्यायची तसं नाही ना. घर जर तो खरेदी करतो 20-25 लाखाचं तर 40,000 रुपये नाही तुझ्याकडे असायला पाहिजे. नोटरीला 5,000 रुपये देतोस आणि त्याच्यात गरीबातला गरीब असेल तर संस्थेने आम्हाला सांगा की साहेब हा खरोखर गरीब आहे, आम्ही करू नाही म्हणत. पण सगळ्यांना नाही. 25 लाखाचा रोग घेणारा माणूस गरीब नसतो, समजले? त्याच्यातून मग गरीबातला गरीब हा पात्र राहील, त्याला पात्र करून द्यायची जबाबदारी आमची. बस सुचक वास्तव विचारण्यासाठी सुचक चला लवकर आपल्याला मीटिंग संपवायची वेळ झालाय. नाव सांगायचे फक्त सुचक म्हणून माहीत पण नाव सांगा. नाव सांग, नाव प्रॉब्लेम अनुमोदन सुचक न्यायालयाच्या म्हणत अनुमोदन करा कुठेतरी. हात सर्व तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे. सर्वांनी हात उंचावायचा, वास्तव विचार केला. मान्य ना? हो वास्तव विचारासाठी मेसर्स वेतुरकर असोसिएटचे राहुल वेतुरकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. विजय वास्तव विचारक शिवप्रसाद चंद्रकांत चिंत्र यांना
प्रश्न का पुढे जाऊया? कोणाला प्रश्न विचारायचे वास्तुविशारद? बहुतेक प्रश्न विकासाशी निगडीत असतो, वास्तुविशारद नाही. शिक्षक नमस्कार. आपण बरेचसे वास्तुविशारद किंवा जे काही डिझाईन वगैरे आपण बनवलेले आहेत, तर ज्यावेळेस सीतादेवीचा डिझाईन बनवायचं असेल किंवा ती तुम्ही जागेचा सर्वे केल्यानंतर ती डिझाईन बनवणार, तर ती डिझाईन म्हणजे कशा पद्धतीने असेल, तुम्ही डिझाईन बनवताना मोस्टली बरेचसे SRA प्रकल्प राबवताना काही पॅसेजमध्ये असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने डिझाईन बनवताना कृपा करून ऑलमोस्ट त्या जागेच्या हिशोबाने बनणार आहे. आणि आम्हाला खात्री आहे की त्या जागेमध्ये साहजिकच गव्हर्नमेंट आहे की आमची जागा आहे, कारण आजूबाजूचं इव्हन घर सोडल्यानंतर सुद्धा बरीचसा परिसर आमचा मोकळा आहे. तर त्यानुसार आपण ती डिझाईन बनवायची आहे, जेणेकरून त्या समोर जास्त अशी जागा असेल अशा पद्धतीने आपण ती डिझाईन बनवायची अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि ती डिझाईन आपण सर्वे केल्यानंतरच करणार, बरोबर, जागेवरती सर्वे झाल्यानंतर आपण डिझाईन बनवतो. ठीक आहे. वास्तुविशारदासाठी चांगला प्रश्न तुम्ही विचारला. डिझाईन वर्क स्लॉटची बाउंड्री, प्लॉटमधून जाणाऱ्या गटर लाईन, प्लॉटमध्ये असलेल्या रोड सेटबॅक, मेट्रोचं बांधकाम, याच्यानंतर राहिलेला शिल्लक प्लॉट, त्याच्यावर डिझाईन वर्किंग होतं. आणि ते डिझाईन एक टेंटेटिव्ह असणार आहे आणि ते तुम्हाला दाखवलं जाणार. पहिलं तुमच्या लोकांना पहिलं दाखवलं जाणार की बाबा हे आम्ही आर्किटेक्चरने बनवलेलं टेंटेटिव्ह डिझाईन आहे. टेंटेटिव्ह डिझाईनला मान्यता SRA देणार. SRA काय करते, स्वतःची लोक कार्यकारी आपल्याला नगो क्रमांक DSL वाले सगळे येतात. तुम्ही दिलेलं डिझाईन इथे बरोबर बसतंय का त्याची शहनिशाणी स्फुटिनी करते. त्याला म्हणतात स्थळ पाणी अहवाल. स्थळ पाणी अहवाल झाल्यानंतर त्याच्यात चेंजेस सांगतात. ते चेंजेस परत आम्ही तुमच्या समोर मांडतो की बाबा त्यांनी सांगितलं की ते 35 माळ्याचा प्रवाह नाही होऊ शकत, इथे 30 माळे बनवतात. टेंटेटिव्ह. आज आपण चर्चा ही फायनल कुठलीच करत नाहीये. आज फक्त आपण SRA पुश करण्यासाठी जे करतोय. पण जे काय आम्ही करणार, डिझाईन वर्क करणार, काही करणार, ते पहिलं तुम्हाला आम्ही दाखवणार. त्याची पहिली कच्चा ड्राफ्ट आणि तुम्ही मान्य केल्यानंतर आर्किटेक्ट त्याच्यावर शेषिका मोठा करून टेम्पररी टाकणार. जेव्हा आपण स्कीम पुढे करतो तेव्हा त्यावेळेला ते अप्रूव्हल मिळेल, याची आपण शाश्वती नाही. मग त्याच्यात चेंजेस होईल. सारखा आर्किटेक्टला जायला लागणार की बाबा असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे. हे 6 महिन्याचा खेळ चालू राहणार. आणि ज्या वेळेला फायनल होणार तेव्हा फायनल ड्राफ्ट पण आम्ही तुमच्या समोर मांडणार की बाबा हा तुम्ही दिलेला ड्राफ्ट, हा इकडून आलेला ड्राफ्ट, याच्या मधला तोडगा काढला. 35 माळ्याची बिल्डिंग नाही होते, ते 25 माळ्याची होत आहे. पहिल्या माळ्यावर 20 जे आम्ही हे करणार होतो तिथे 15 सांगितले आहेत, कारण स्पेस 20 सगळी मोजली जातात. उगाच आपलं कबुतराच्या घोगडा याच्या घोराड्यासारखं तुम्हाला घर देणार नाही. कारण SRAचा नॉर्म्सच आहे की सुटसुटीत आणि हवेशीर सूर्यप्रकाश घरात येईल अशी डिझाईन बनवायचा, असंच त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे. आणि आर्किटेक्ट पण शक्यतो रिया बिल्डिंग बांधताना व्यवस्थितपणे काटेकोरप्रमाणे नियम आहे. सेल बिल्डिंग बांधताना ते काही लक्ष देत नाही, त्याच्यात दुर्लक्ष. पण SRAचा त्याच्यावर वॉच असतो. त्याच्यामुळे आर्किटेक्चरने आणि संस्थेने मिळून दिलेला प्लॅन SRA अप्रूव्ह करताना 100 वेळा विचार करते. आणि त्या विचाराअंती सगळ्यांनी ओके म्हटलं तर ते SRA त्याला अप्रूव्ह देते आणि मग तुम्हाला त्या बिल्डिंगचा नकाशा डिस्प्ले करायला सांगते की बाबा हे एलिव्हेशन आहे, ही बिल्डिंग तुमची होणार आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये 20 जे युनिट राहणार आहे ते कसे असणार आहे, 300 फुटाचं बाल्कनी कुठे असणार आहे, तुमचा पॅसेज एरिया कुठे असणार आहे, सगळं डिझाईन तुमच्या समोर मांडलं जाणार आहे. त्यानंतर आपण ते SRA ला सबमिट करणार. ठीक आहे सर? आज आपल्या संभाजीनगरचे प्रमुख पाहुणे ते उपस्थित आहेत. त्यांना पण मी विनंती करतो जनावरे साहेबांना की आपण व्यासपीठावर येते जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कारण आज त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून तुमच्यासाठी सहकार्य करण्यासाठी त्यांनी आलेले आहेत. टाळ्या वाजत राहू दे व्यासपीठावर. बसा. ठराव क्रमांक 5 वास्तुविशारदाची निवड सर्वांनी हात वर केलेले ना.
क्रमांक 6 आपल्या संस्थेच्या बाजूला असणारी संभाजीनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण नियोजित ही एसआरए मध्ये प्रस्ताव दाखल केला आहे त्यात आपली संस्था सामावून घेण्यासाठी. हा विषय म्हणजे शक्यतो आपण न घेतलेला बरा, कारण ऑलरेडी संभाजीनगरचं काम चालू आहे, बरोबर आहे. तुमचं काम चालू व्हायला वेळ आहे आणि आम्ही तर ठरवलेलं अमलकेशन करणार आहे, तुम्हाला मी समजावलेलं आहे. अमलकेशन करत असताना एसआरए ठरवणार आहे, आपल्याला आपल्या परमिशनची ते वाट बघत नाही. तरी पण हा ठराव आलाय, आपण मान्य करून घ्यायला याकरता सूचक ठराव क्रमांक 6 सूचक. नमस्कार. त्यासाठी सूचक मी राजेश मनोहर मांडवकर सूचक म्हणून मान्य करतो. याला यासाठी अनुमोदन ठराव क्रमांक 6 ला अनुमोदन, अमलकेशन स्कीम करण्यासाठी अनुमोदन. माईक जवळ पकडा, तोंडाजवळ साहेब, माईक तोंडाजवळ पकडा आणि नाव सांगा जोडा. माईक वर व्यवस्थित बोला असं. हा असं जोरदार आहे. आज ठराव तुमच्या समोर मान्यतासाठी ठेवता, हात उंचावून हो बोलायचंय, हात उंचावून हो बोलायचंय. ठराव क्रमांक 6 स्कीम अमलकेशन करण्यासाठीचा आहे, सर्वांमध्ये ठराव मंजूर. ठराव क्रमांक 7 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विकासकाबरोबर विकास करारनामा, कुलमुखत्यारपत्र, सत्यप्रतिज्ञापत्र, एकत्रित संमतीपत्र आणि इतर दस्तावेज जे 33 अंतर्गत लागणार आहेत त्यावर सही करण्यासाठी मुख्य प्रवर्तक आणि इतर सभासदांना मंजुरी देण्यासाठी सूचक ठराव क्रमांक ठराव क्रमांक 7 ला मी सूचक म्हणून आहे. अनुमोदन ठराव क्रमांक 7 साठी अनुमोदन. नाव सांगा तुमचं, माईकवर माईक पकडा, नाव सांगा. सर्व 33 अंतर्गत येणारे दस्तावेज भरून घेण्यासाठी मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तकांना अधिकार देण्यासाठी आज ठराव तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचं आहे. ठराव क्रमांक 7 सर्वांमध्ये मंजूर. ठराव क्रमांक 8 संस्थेच्या विकासासाठी आवश्यकता पडल्यास भूखंडाचे भूसंपादन करणे. ऍक्च्युली नगरपालिकेची जागा आहे असं तुम्ही म्हणताय, म्हणजे हा भूसंपादनचा विषय येत नाही, पण हा तरी आपण बोर्डावर घेतलेला आहे. त्यासाठी आपण ठराव मंजूर करून घ्या. भविष्यात समजा गटर लाईनसाठी भूसंपादन करायला लागलं, सेटबॅकसाठी करायला लागलं तर परत आपण नाही मिटिंगच्या छोट्या ह्याच्यासाठी घेऊ शकत. त्यासाठी आपण ठराव पटलावर घेतलेला आहे. ठराव क्रमांक 8 संस्थेच्या विकासासाठी आवश्यकता पडल्यास भूखंडाचे भूसंपादन लँड ॲक्विजिशन करणे. सूचक राजेंद्र प्रसाद यादव. अनुमोदन लँड ॲक्वायर करण्यासाठी अनुमोदन. ठराव क्रमांक 8 ठीक आहे. हा ठराव तुमच्या समोर मांडतो. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे. हात उंचावून. ठराव क्रमांक 8 सर्वांमध्ये मंजूर. ठराव क्रमांक 9 नियोजित संस्थेची योजना राबवताना कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी विकासकांना अधिकार प्रदान करणे. सूचक ठराव क्रमांक 9 साठी सूचक. साहेब, ठराव क्रमांक 9
विकासकांना अधिकार प्रदान करणे याविषयी आमचा एक प्रश्न आहे. विकासक सल्लागार हे कायदेशीररित्या करतीलच, परंतु त्यामध्ये आमचा सुद्धा सल्लागार असेल, म्हणजे सल्लागार हा आमचा सुद्धा खाजगी असेल, कारण आम्ही विकासकांचा सल्लागाराला अनुमती देतोय, परंतु आमच्या सुद्धा सल्लागाराची त्यामध्ये आम्हाला ते घ्यावं लागेल. काय हरकत नाही, तुम्ही तुमचा सल्लागार संस्थेच्या वतीने निवडा, त्याला तुम्ही सगळे कायदेशीर बाबी समजून सांगा, त्याला काय मदत लागेल तर आम्ही सुद्धा त्याच्यावर मीटिंग करू. सगळं कायदेशीर, म्हणजे कायदेशीर म्हणजे काय आहे साहेब, याच्यात फक्त कायदेशीर म्हणजे आयदर लँड ऍक्ट झाली तर वकील लागतो, नाही तो तुमच्या डॉक्युमेंटेशन बरोबर आहे का एसआरएच्या मार्क्सने हे चेक करण्यासाठी तुमच्या संस्थेचा वकील लागतो. तेवढ्यासाठी तो कायदेशीर माणूस लागतो. बाकी काय तुमचं काय बीएमसीची जागा असल्यामुळे काय मालक उठणार नाही की बाबा माझ्या लँडवर बसल्यानं हाकलं कोर्टात जा, ते काय होणार नाही. तरी पण तुम्हाला पूर्ण विकासकातर्फे पूर्णपणे तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही तुमचा ऍडव्होकेट निवडू शकता. त्याचं पत्र तुम्ही त्यांना देऊ शकता. ठीक आहे. माझे नाव दीपाली दीपक शिकवर. तुमचं अनुमोदन अनुमोदन सवाई रामचंद्र दै. सवाई रामचंद्र दै. हात करावा तुमच्यासमोर मांडतोय, सर्वांनी हात उंचावून हो बोलायचे. ठराव क्रमांक 9 सर्वांमध्ये मंजूर. त्यामध्ये असं ठरलेलं आहे की संस्थेच्या सभासदांनी एक स्वतःसाठी कायदेशीर सल्लागार नियुक्त करायचा आहे आणि त्या कायदेशीर सल्लागाराला जी काही मदत लागेल ती विकासकाकडून मिळेल, काही काळजी करायची नाही. पण त्यांनी वेळ तुमच्यासाठी द्यावा, नाहीतर मला आज वेळ नाही, उद्या द्या, परवा द्या, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. म्हणून आम्ही विकासकाचं काम की ऑन सगळे रेकॉर्डवरच असतात, आर्किटेक्ट, ऍडव्होकेट. पण तुम्ही जो मुद्दा काढलाय तो चांगला आहे, तुम्ही तुमच्या वकील जो निवडा, त्याला फक्त एवढंच सांगा बाबा आमच्यासाठी तुला वेळ द्यायचा 1 तास, आणि त्याच्यात काय प्रश्न आले तर ते आम्ही सॉर्ट करून त्याच्यावर बसू शकतो. ठीक आहे. मी आता मुख्य प्रवर्तकांना विनंती करतो की त्याने विकासक नियुक्तीचं पत्र विकासक चंदा साहेबांना द्यावं आणि जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करा. जोरदार टाळ्याने विकासक नियुक्तीचं पत्र लिहिलेलं आहे. वास्तुविचाराचं पत्र त्यांचे प्रतिनिधी घेतील चिंत्रे साहेब, आणि डिझाईनर आर्किटेक्ट चिंत्रे साहेब यांना पण पत्र देतात. मुख्य प्रवर्तक जोरदार टाळ्यांनी स्वागत होते. टाळ्या वाजवत राहा. वास्तुविशारद राहुल वेचुरकर साहेबांचं पण पत्र त्यांचे प्रतिनिधी घेतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे, टाळ्या वाजत राहू दे. आपली आता मीटिंग संपत आलेली आहे. ठराव क्रमांक 10 संस्थेच्या विकासासाठी आवश्यक क्षेत्रफळ गलिच्छ वस्ती घोषित करणे व संबंधित कार्यवाहीसाठी विकासकांनी आर्किटेक्टची आपण निवड केली आहे, तर तुम्ही मान्यता दिली आहे, सोसायटीने त्यांना एक पत्र पण दिलंय की आम्ही परमिशन देतोय विकासक निवडीचं. पण काही आम्ही तपासणी केल्यानंतर जर आम्हाला आढळून येत आहे की विकासकामध्ये थोडा त्रुटी आहे किंवा आर्किटेक्टमध्ये थोड्या त्रुटी आहे, तर ती माघार घेण्याचा पण अधिकार तुम्ही आता मीटिंगमध्ये मंजूर करा की आम्ही माघार घेतली व काय अडचणी आणल्या तर तो अधिकार आमच्याकडे राहू दे. ठीक आहे. अजून काय विचारायचं तुम्हाला? मी माहितीसाठी सांगतो, मगाशी मी 33 स्कीम तुम्हाला समजून सांगत होतो तेव्हा तुम्ही थोडा दुर्लक्ष केलं असं मला वाटतंय साहेब. तरी पण
चांगला प्रश्न विचारलाय, याच्यावर आपण बिलकुल चर्चा करू. विकासक वास्तू विशारद हे आपण टेंटेटिव्ह, जोपर्यंत तुमची संस्था रजिस्टर होत नाही तोपर्यंत दिलेला पुशबॅक आहे. तुम्ही काढायची गरजच नाही त्यांना, तुम्ही काढायची 2015 नंतर एवढं क्लिअर केलेलं आहे. जर विकासक काम करत नाहीये तो 6 महिन्यात ऑटोमॅटिक टर्मिनेट होणार. लक्षात घ्या. तसंच वास्तू विशारद बरोबर आहे, पण आम्ही पण तपासणी करणार ना त्याची की विकासक योग्य आहे की नाही आहे. तो पण तुम्हाला आम्हाला वेळ पाहिजे की नाही. म्हणजे नक्की काय करणार ते सांगा. विकासक निवडीचा तुम्ही जो मुद्दा काढलेला आहे की आम्ही त्याची सगळं चेक करणार, ऑलरेडी हे सगळं चेक करणार आहे. तुम्ही नक्की काय करणार आहे ते तुमच्या ऍडव्होकेटला सांगा. ऐका, आपण आता ऍडव्होकेट निवडतोय, तुमच्या मनाचा प्रश्न तुमच्या ऍडव्होकेट कडून दिलेला. माझी मागणी एवढीच आहे की तो अधिकार आम्हाला राहू दे. काय ते? हो साहेब, सगळे अधिकार तुमच्याकडे नाही, आमच्याकडे काही अधिकार मागत नाही आम्ही. सगळे अधिकार हे बघा, तुमची संस्था जोपर्यंत रजिस्टर होत नाही तोपर्यंत सगळे अधिकार तुमच्याकडे, आमच्याकडे काही नाहीये. तुम्हाला जेव्हा वाटतं की हा नको तो नको, त्याला सक्षम कारण पाहिजे. का सांगतो, उद्या तुमची आईवडील सीसी आली आणि तुम्ही मला हा बिल्डर नको, तुम्ही कोण ठरवणार आहे? आणि माझे पैसे पण देणार, मी टाकलेले तुमची सिक्युरिटी म्हणून ते सगळं नाही दिलं. आम्ही याबद्दल काल जी आमची सभा झाली, सभेमध्ये आम्ही काल ठरवलं होतं की हे आपण विकासक वगैरे आपल्याला वेळ आहे अजून निवडायसाठी, म्हणून तुम्ही ते पत्र दिलं पण आम्ही विषय टाकला. मग आजच्या आपण मीटिंगला सूचक अनुमोदन एवढे जे घेतले विकासकासाठी वास्तू विचारासाठी, ते कशासाठी घेतले? आम्ही अनुमोदन दिले, आम्ही सूचक पण ते सगळं दिलंय. पण भविष्यात तुमच्यासाठी मार्ग मोकळा आहे ना, तुम्हाला कोणी अडवणार नाही. माझ्याजवळ ठराव पण करून घ्या की संस्थेला पूर्ण अधिकार आम्ही देतो. ज्या दिवशी एसआरए मध्ये विकासक कामाचा नाही ते काढण्याचा पूर्ण अधिकार दिला ना, अधिकार पूर्ण टाळा वाजवा त्यांच्यासाठी. पूर्ण अधिकार दिले तुम्हाला, बरोबर आहे? ठीक आहे. ठराव क्रमांक 10, संस्थेच्या विकासासाठी आवश्यक क्षेत्रफळ गलिच्छ वस्ती करून घेणे व संबंधित कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्याबाबत मुख्य प्रवर्तनाला अधिकार देणे यासाठी सूचक. ठराव क्रमांक 10 सूचक. महिला मंडळ बसले, द्या ना तिकडे माईक. घ्या कोणी बाबा सूचक. शेवटचा मुद्दा आहे, त्यानंतर आपण तुमच्या मनातल्या प्रश्नांवर एका लिंबू बनवतो, त्यानंतर अल्पहार करायचं आणि घरी जायचं. मनीषा सचिन खैर. ठीक आहे, याला अनुमोदन. ठराव क्रमांक 10. अनुमोदन कोण करताय? सुंदर झालं, अनुमोदन करा. अहो ताई करा, फक्त नाव येणार तुमचं, बाकी काही नाही. बोला. हा ठराव तुमच्या समोर मांडतोय. गलिच्छ वस्ती घोषित म्हणजे तुमचं स्लम डिक्लेअर करण्यासाठी जर गरज लागली, सरकारी जागेवर गरज त्याची लागत नाही, पण तरी लागली भविष्यात, कारण नवीन नवीन नियम येतात, त्यासाठी आपण परत आधीच सिक्युअर राहिलेलं बरं. म्हणून हा ठराव तुमच्या समोर मांडलाय, सूचक अनुमोदन झालंय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचंय. टाळ्या वाजवा सगळ्यांना. आता आपण उपस्थित पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. पहिलं मी तुम्हाला सगळ्यांना बरोबर धन्यवाद देतो की जे मनात तुम्ही तुमच्या क्लेश निर्माण करून आला होता, पण ते बरोबर ते चांगलं अमृतमध्ये बदललंय. त्यामुळे बरोबर तुमचं पहिलं मनापासून मी बरोबर आभार मानतो की या मीटिंगला तुम्ही जे सहकार्य केलं, बरोबर तुम्हाला बरोबर इच्छा आहे. आज तुमच्या मनातल्या शंका कुशंका दूर झाल्या असतील की विकासक नक्की काय करणार आहे, वास्तुविशारद काय करणार आहे, का पालेकर काय करणार आहे. कोणी काय नाही करणार आहे, करायचं तुम्हाला.
स्थापन करतो तेव्हा नियोजित संस्था आपण स्थापन करतो तो सगळ्या 40 लोकांचा विचार संस्था करते आणि ती संस्था SRA मध्ये जाते की बाबा आम्ही असं असं करणार आहे यासाठी तुम्ही आम्हाला मान्यता द्या. ठीक आहे. आता पाहुण्यांचा सत्कार करायचा कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. द्या माईक. माईक कुठे आहे? माईक सगळ्यांना ऐकवलं येऊ दे. विकास त्यांना थोडीशी आम्हाला उपस्थित सर्वांना माहिती दिली त्यांच्या कामाबद्दल किंवा काय तर आणखी मग बरं काय प्रॉब्लेम होणार प्रॉब्लेम म्हणजे डाऊट नाही सांगणार. ठीक आहे. आमच्या विकासाची कंपनी वाशीला आहे. तुम्ही कधी नेटवर बघू शकता. आम्ही बोलणं आणि तुम्ही प्रत्यक्ष कृती करणं याच्यात भरपूर फरक आहे. मी मोठ्या तुम्हाला लॉलीपॉप दाखवेल की त्यांनी हे केलं ते केलं नाही. तुम्ही तुमची खात्री करून घ्या कारण ती खात्री आम्ही SRA मध्ये देणार आहे. आम्हाला काय बघायचं आहे 40 लोकांची स्कीम घेऊन जाण्याची त्याची कॅपॅसिटी आहे का कन्स्ट्रक्शन ही आम्ही SRA ला देणार आहे. बरोबर आहे. विषय असा आहे की त्यांनी आतापर्यंत नवी मुंबईत कमीत कमी 2 लाख फूट काम केलेलं आहे. भांडूपमध्ये SRA स्कीम राबवलेली आहे आणि त्यांचे तुम्हाला मी बोलतो कन्स्ट्रक्शन पार्टनर कोण आहे? L&T. त्याच्यामुळे आम्हाला कन्स्ट्रक्शन बद्दल भीतीच वाटत नाही. बिल्डर फक्त आर्थिक बाजूने मजबूत पाहिजे तर आपण ते काम करू शकतो आणि ते आम्ही निवडलं तेव्हाच SRA मध्ये कुठे ब्लॅकलिस्टला आहेत का? नाही. कारण SRA ची स्कीम राबवली आहे त्यांनी. भांडूपमध्ये आज 178 लोकांची स्कीम OC सहित रेडी करून दिली आहे आणि बिफोर टाइम तिथे पण बिल्डरचा प्रॉब्लेम होता. पहिला बिल्डर तिथे पडून गेला. लोकांनी घुसखोरी केली. मग त्याचं सगळं वजन ही गाडलेली त्यांनी घाल ती आज डेव्हलपमेंट करून घेतली कारण त्याला लोकांच्या गरीबाला घर कसं मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न असतात. त्याला काय मिळेल ह्याची त्याला गरज नाही कारण ते गडगंज श्रीमंत आहे. पण ते झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या पोर्टलवर येऊन आणि किती लोकांना आम्ही तुम्हाला बोललो 12 एकरवर ते काम करणार आहे. कमीत कमी 2600 लोक आहेत तिथे. त्यासाठी पण ते प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान आवास योजना राबवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आर्थिक बाजूने सक्षम आहे त्याबद्दल निश्चिंत राहा. गुगलला त्या कंपनीचं नाव जे आपण केलं ते चेक करा. त्याची प्रोफाईल चेक करा. हल्ली सगळं तुम्हाला ऑनलाईन मिळतं बघा. सुशिक्षित लोक भरपूर आहेत. तुम्ही ऑनलाईन चेक करा. त्याच्यातले नेगेटिव्ह मुद्दे काढा बाजूला. पुढच्या मीटिंगला ते मांडा. पॉझिटिव्ह मुद्दे काढू नका. तुम्ही त्याच्यात सॅटिस्फाय होणार. पण मी कोणाच्याही निर्गुण काय आहे ते काढा. त्याच्यावर आपण सगुणवर चर्चा करू शकतो. सगुण नका काढा. निर्गुण काढा. निर्गुण मध्ये आपल्याला कळेल की हा माणूस किती लायकी आहे. तर ती तुम्ही बिंदास करू शकता. ऑनलाईन धंदा करू शकता. तुम्ही प्रोफाईल पोर्टल चेक केलं की तुम्हाला कळेल किती बिल्डिंग तयार झाल्या बिफोर टाइम मध्ये किती झाले. लटकलेले प्रोजेक्ट काय आहे 1 मिनिट. लटकलेले प्रोजेक्ट किती आहे हे सगळं तुम्हाला मिळेल. आम्ही तर देणारच तुम्हाला. SRA ला आम्ही देणार तसं तुम्हाला एक पोर्टल मध्ये देणारच आहे. त्यामुळे आपण निश्चित राहा. आणि मला काय प्रश्न विचारायचा? ठीक आहे सर. ते म्हणजे भांडूपला चालू आहे तुम्ही म्हणता ते जर आम्हाला सुट्टीच्या दिवशी किंवा असं पगार भेटलं तर उत्तम आहे. तुम्ही 5 जणांची कोणी लोकांनी नियुक्ती करा. 5 जणांची 5 जणांना भांडूपच्या व्हिजिटवर नेण्याची जबाबदारी आमची. पण परत रिपीट करतो तिथे दुसऱ्या डेव्हलपरनी घाण केलेली ती आम्ही सुधारवलेली आणि ती बिल्डिंग कंप्लीट केलेली आहे. पूर्ण सभासद होते फक्त 5 जण नाही. कमिटी बघा कुठेही याला सगळे लोक जात नाही. तुम्हाला फक्त कमिटी मेंबरचे 15 जण तुम्ही निवडलेले आहेत. त्याच्यातले 5 जण निवडा कोण. त्याच्यासाठी आम्ही गाडी देतो. तुम्ही साईड बघून घ्या. सगळ्यांना आम्ही नाही देऊ शकत कारण अजून तुम्ही आमच्याशी सोयरी नाही जोडलं पाहिजे. ज्या दिवशी सोयरी जुळेल का अख्खी गाडी काढू आपण. ओके ठीक आहे. मीटिंग संपवायची का अजून काय कोणाला? हा माहिती द्या. व्यासपीठावर या. मी दीपक सामंत मानले. तुम्ही जो आता एक प्रश्न तुम्ही आम्हाला केला की सोयरी केव्हा जुळेल जेव्हा तुम्ही आम्हाला काय देणार आहे ते दाखवाल तेव्हा तुमच्याशी आमची सोयरी जुळेल. म्हणजे आम्ही विनंती पहिली करतो की तुम्ही जे काय करताय किंवा जे केलंय ते आम्हाला दाखवलं तर अतिउत्तम आहे. ठीक आहे ना. मी ते बोललो ना 5 जणांची नियुक्ती करा.
तुम्हाला काय चेक करायचं आमचं आमची कामं कुठे आहेत का नाही, बरोबर आहे? बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं पोर्टल बघा, आमची प्रोफाईल बघा, ऐका. बरोबर. त्याच्यामधले निर्गुण म्हणजे आम्ही चुकीचं काय करतोय का, ऐका. तुम्ही जे प्रश्न विचारणार आहे ते एसआरए आम्हाला 100 वेळा विचारणार की बाबा तुझी कॅपॅसिटी आहे का, तू आमच्याकडे आलायस. आता इन्स्पेक्शन करायचं त्या जागेचं तुम्हाला, बरोबर आहे की नाही? तुम्ही 5 जण कोणी निवडा तुमच्या कमिटी मेंबर मधले किंवा तुमच्या सभासदामधले, लिस्ट द्या, गाडी पाठवतो, तुम्हाला सगळं सर्वेक्षण करून देतो ना, काय त्याला काढली. आणि नंतर ज्या दिवशी तुम्ही आम्हाला कन्सेंट सगळं भरून एसआरएला सबमिशन करू तेव्हा एकदा गाडी काढू. 5 जण येऊन सांगतील ना बाबा हा डेव्हलपर बरोबर आहे, कॅपेबल आहे, करतोय कामं, सांगतील की नाही? विषय काय झाला माहिती का, प्रत्येक रहिवाशाला हेच वाटतंय की जे 5 जणांनी उभे होते मान्य आम्हाला, पण प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते, कला असते. कारण आज चेंबूरमध्ये एवढे प्रकल्प झालेले आहेत, कारण काय महिलांच्या डोक्यातलं भूत तुम्ही नाही काढू शकता, पुरुषांच्या काढू शकता. त्यांना त्यांची जर समजूत तुम्ही त्यांना जर दाखवलं तर अतिउत्तम असेल, असं माझं मत आहे. महिलांच्या मनात जे शंका येणार आहे, महिला का नाही बोलत आहे? तुम्ही जर सुद्धा ऐका ना, माझं एक मिनिट का, हे जे सभासद बसलेत ना त्याच्यामध्ये सर्व एकदम शांत स्वभावाचे सभासद आहेत आणि एका समाजाचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एकही असा व्यक्ती नाही की तुम्हाला उलट लगेच करू शकतो. आतापर्यंत तुम्ही एवढ्या प्रश्नामध्ये बघितला सगळ्यांनी आला हा बोला हा हेच केलं. माझा प्रश्न हाच आहे की तुम्ही सर्वांना, आता आम्ही याच्यावर जे बिल्डर आणला होता त्यांनी पण पहिला आम्हाला दाखवलं होतं हे एसआरए आहे, हे अक्षय रूम असतील, हे असं आहे. तर माझी पण विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पण जेणेकरून दाखवलं तर बरं होईल. आपण एसआरएला स्कीम पूर्ण करायच्या आधी आपण त्याचं नियोजन करू. मी शुअर आता सांगत नाही तुमच्याकडून आम्हाला किती सहकार्य मिळत आहे. हे बोलणं झालं साहेब, ऐका हे आपलं बोलणं झालं. मी काय म्हणतोय, तुम्हाला सगळ्यांना सर्वेक्षण देणार मी, स्थळ पाणी आवाज देणार, त्याबद्दल वाद नाही. पण तुम्ही आम्हाला एसआरए साठी काय तयारी देत आहे? उद्या समजा तुम्ही मला सांगा मी साईड बघतो आणि नंतर तुला नाही निवडून दे, मग मी काय करू? एक जनरली चर्चा, तुम्ही जे देणार आहे ते मला नाही डेव्हलपमेंट करून देणार आहे, एसआरएला देणार आहे. सगळं त्याच्यात 33-10 देणार आहे. साहेबांनी चांगला प्रश्न केला, तुम्ही आम्हाला काय देणार आहे? ते व्यक्तिगत करारनामाच्या मागे आम्ही काय देणार आहे ते 3 पेज आहे आणि ते एसआरएने ते ठरवलेले आहे, हे द्यायला पाहिजे तुला. व्यक्तिगत करारनामा जेव्हा तुम्ही भरणार तेव्हा ते परिशिष्ट 2 म्हणजे तुम्हाला आम्ही काय सोयी सुविधा देणार आहे ते त्याच्यामध्ये. माझा प्रश्न असाच येत आहे, सॉरी बोला. विषय का माहिती आहे का, विषय डबल फॅमिली जास्त आहे. कारण त्यांच्या अपेक्षा देत आहेत की जागा कशी असेल ते बघणं गरजेचं आहे. कारण आमच्या इथे 1+1 एक ओव्हर होतो, एक ओव्हर खाली जातो. त्यामुळे त्यांना कसं ते बघायलाच पाहिजे असं त्यांचं मत आहे. बरं 300 फुटाचं कार्पेट घर मिळणार. एक तुमच्या आजूबाजूला कुठे एसआरए स्कीम झाले का? आता लेटेस्ट ओसी मिळालेली नाही झाली. तुम्ही आमच्या एसआरए स्कीम बघायला या काळातुकीला आमचं काम चालू आहे. तिथे आम्ही एवढं मस्त बनवलेलं आहे. तुम्ही या 5 जण आधी या मग 40 जण या, त्याबद्दल वाद नाही माझा. पण तुमच्या मनातली पहिली खात्री तुम्ही सॅटिस्फाय व्हावे मग 40 जणांना घेऊन आम्ही एसआरएसाठी आज 20-25 वर्षापासून आम्हाला एसआरए 300 फुटाचं घर एवढं सुंदर दिलेलं आहे ना, सुंदर म्हणजे तुम्ही विसरूनच जाणार. तुम्ही 1+1 राहत होतो 100 फुटात 300 फुटाचं मिळतंय मला, बरोबर की नाही? आणि ते डिझाईन वर तुम्हाला दाखवल्याच्या पुढे आम्ही जाणार नाही. एक तुम्हाला बघायचं आहे, तुम्ही ठरवा कधी यायचं, आपण प्रश्न मिळतो. ठीक आहे. आणि ज्यांना महिलांना जास्तीत जास्त घेऊन या, कारण ते राहणार आहे आतमध्ये, पुरुष मंडळी नाही राहणार आहे जास्त. तेच तुम्हाला बरोबर ठीक आहे. टाळा होता त्यांच्यासाठी जोरदार. ठीक आहे. हा बोला. माझा असा प्रश्न आहे की राष्ट्रवादी भरपूर आहे, जॉईंट टेबल भरपूर आहे, ते एका काय लावतो. जर एखादी कॅपॅसिटी असेल ते सर्व घ्यायचं तर वेगळं काय
काय डिस्काउंट वगैरे होऊ शकतो? आमच्या सेल बिल्डिंग मध्ये घ्या तुम्ही, आम्ही 10% डिस्काउंट देऊ तुम्हाला. तिथे एकाला एकच घर आपलं मला कसं आहे, फॅमिलीचा नियम अजून आलेला नाहीये, पण आम्ही आमच्या सभासदाला 10% डिस्काउंट देऊ. आमच्या बाजूला जर सेल बिल्डिंग झाली ना तर 10% डिस्काउंट देऊ ना, काय काळजी करताय? ठीक आहे दादा. आपलं आता पाहुण्यांचा सत्कार करायचा, अजून कोणाला प्रश्न घ्या, म्हणजे काय प्रश्न संपवले मनातला किंतू पर्यंत जाऊ दे आणि मग आपण पाहुण्यांचा सत्कार करूया. सेक्रेटरी साहेब यावरती व्यासपीठावर, सेक्रेटरी व्यासपीठावर या. सत्कारासाठी पुष्पगुच्छ द्या. मी पहिला मुख्य प्रवर्तकांना विनंती करतो की आपल्या सभेचे सभाध्यक्ष जे होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचे. मुख्य प्रवर्तकांनी जोरदार टाळ्यांनी सभेचा अध्यक्ष मुख्य प्रवर्तकांचा सत्कार करतील राजेश मांडवकर साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून जाऊ. त्यानंतर मुख्य प्रवर्तकांनी विनंती करेल की आपले विकासक चंदा साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. मी आपले पाहुणे संभाजीनगरचे मुख्य प्रवर्तक यांना विनंती करेल की आमचे पाहुणे म्हणून आज आमच्या सहकार्य केला त्याबद्दल वेतुळकर साहेबांचा तुम्ही सत्कार करायचा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून जाऊ. आर्किटेक्ट डिझाईन यांचा सत्कार आमचे मी सुनील कदम विनंती करतो. व्यासपीठावर या लवकर जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जावे की त्यांनी आपल्या 33 जागा अंतर्गत भल्यासाठी सगळे प्रश्न विचारले आणि सोयीस्कर विचारले. कुठेही मनात शंका कुशंका ठेवली नाही. त्यांचा मुख्य प्रवर्तक स्वागत करते पुष्पगुच्छ देऊन. टाळ्या. तसेच आपले आर्किटेक्ट डिझाईन चित्रे साहेब यांचं स्वागत करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत डिझाईन आर्किटेक्ट. पालेकर साहेब व्यासपीठावर या. तुम्ही पण या. पहिलं संभाजीनगरचे मुख्य प्रवर्तक यांचं स्वागत करा. पालेकर साहेब करते द्या टाळ्या. जोरदार टाळ्या होऊन पालेकर साहेबांचं स्वागत करतील. सगळ्यांच्या तर्फे सगळ्यांचे असलेले आपले भाकम पाटील आपले प्रदीप पालेकर साहेब यांचं स्वागत करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करून जावे. अध्यक्ष सभेचे अध्यक्ष जोरदार टाळ्यांनी स्वागत केले. ठीक आहे. चुकून मागून कोणाचं स्वागत करायचं राहिले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि जर कोणाचं करूचं वाटत तरी व्यासपीठावर या. स्वतःहून स्वागत करा. तुम्ही 40 लोक आपला परिवार झालेला, त्याच्यामुळे कोणी मनात किंतु परंतु ठेवू नका. ही आता सभा आपण संपवण्याच्या मार्गस्थ आहोत, पण संस्थेने ठेवलेल्या अल्पवर केल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाहीये. मिनिट्स बुकवर जे नंतर पण आलेले त्यांनी सह्या करायचे, कारण सह्या केल्यानंतर तुम्ही
घरी जाऊ शकता, कारण परत आम्ही शोधायला जाऊ शकत नाही, कारण तुम्ही सभासदांमध्ये इथे उपस्थिती दिलेली आहे, हात वर केलेले आहे. त्यामुळे मिनिट्स बुकवर सही करून नक्की जा आणि आपण ही सभा संपवण्यासाठी राष्ट्रगीत होईल. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आपण बऱ्याचशा सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेलो आहोत आणि या सर्वसाधारण सभेचं सूत्रसंचालन आणि संपूर्ण योजनेची माहिती यांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपल्या सर्वांपर्यंत आपल्या सगळ्या प्रश्नांना अपेक्षित उत्तरं यांच्याकडून आलेले आहेत. असे संजय बडे साहेब यांचा सुद्धा सत्कार होणे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जोरदार पाहायचं की मांडवकर साहेबांना विनंती करतो संजय बडे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं. जोरदार टाळ्या वाजवा. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की एखाद्या मार्गाकडे किंवा एखाद्या कार्याकडे जात असताना कुठेतरी चांगली व्यक्ती भेटणं गरजेचं असतं. ही चांगली व्यक्ती भेटते ती चांगल्या मार्गावर नेत असते आणि म्हणून आपण कोणाला तरी शोध घेत असतो. योगायोगाने हा शोध घेत असताना आपण गेल्या 2007 पासून या विकासकाकडे प्रयत्न करत होतो आणि हा शोध घेत असताना संभाजीनगर रहिवासी मंडळाकडे जो प्रोजेक्ट घेऊन आलेले आपले पालेकर साहेब, खरोखर यांचे आभार मानले तितके कमी आहेत, कारण हे अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्ती आहेत. परंतु यांचा एसआरएचा अभ्यास एवढा आहे की प्रत्येक ठिकाणावर जे काही पत्र उत्तर किंवा जे काही पुरावे सरकारी पुरावे काढायचे असतील ते पालेकर साहेबांनी प्रथमतः संभाजीनगरचे संपूर्ण पुरावे काढले. ते संभाजीनगरचे सर्व रहिवासीसाठी स्पेंड झाले आणि त्यानंतर मग संभाजीनगरचं सुद्धा आभार मानलं पाहिजे की त्यांनी पालेकर साहेबांकडे मागणी केली पाहिजे, आम्हाला जर सोबत घ्यायचं असेल तर आम्हाला सिद्धदेवीच पाहिजे, असं संभाजीनगरची एक अपेक्षा होती. त्यानुसार आपण या ठिकाणी संभाजीनगरच्या प्रोजेक्ट सोबत आपण समावेश होणार आहोत आणि या चांगल्या मार्गावर येणारे आपले पालेकर साहेब यांना सुद्धा तितके धन्यवाद देतो की कारण ज्यावेळेस अध्यक्ष साहेब सेक्रेटरी साहेब यांची भेट झाली त्याच्यानंतर मीही पालेकर साहेबांना भेटल्यानंतर जे काही आपल्या अपेक्षा होत्या, जे प्रश्न होते, साहेबांना सांगितलं की आम्ही प्रथमतः विकासकांकडे मांडा, त्यांची कॅपॅसिटी किंवा त्यांची करण्याची तयारी असणं पाहिजे, कारण तुम्ही साहेब एक सल्लागार आहात, उद्या विकासक नाही म्हटले तर आम्ही कुठे जायचं आणि ती संपूर्ण जबाबदारी पालेकर साहेबांनी घेतलेली आहे. आपल्या संपूर्ण या योजनेचे एक प्रमुख म्हणून आपण पालेकर साहेब यांच्याकडे आपले प्रश्न मांडले, त्यांनी विकासकांपर्यंत न्यायचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला हा योग या ठिकाणी आलेला आहे. तर मी पालेकर साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. असेच आमच्या पाठीशी राहा आणि 2 शब्द बोलण्यासाठी मी चंदा सर को भी विनती करूंगा, आप हमारे सदस्य को आप संभावित करें. सर्वांनी खरोखर आम्हाला सहकार्य केलं. आता आपण ही सभा सांगतेच्या दिशेने करतोय. काय अजून मनात कोणाच्या काय शंका कुशंका असेल तर विचारून घ्या. सभा आता समाप्त करण्याच्या दिशेला आहे. सर्वांनी उभे राहायचं आहे, राष्ट्रगीत करायचं आहे आपल्याला वंदे मातरम आणि सभा समाप्त ची घोषणा आपले सभाध्यक्ष करतील. आजची सभा समाप्त झालेली आहे. चला परत मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, कारण राष्ट्रगीताचा अपमान नको. वंदे